पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पुण्य परोपकारा पापते परपीडा अनिक नाही जोडा दुजा यासी। सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक हे वर्म नाही दुजे। गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती जाण विन्मुक्ता। सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक हे वर्म नाही दुजे। संतांचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास अनर्गळा। तुका म्हणे उघडे आहे हितघात, तुका म्हणे उघडे आहे हितघात जयाचे उचित करा तैसे। सत्य तोची धर्म असत्य ते कर्म अनिक हे वर्म नाही दुजे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबारा या अभंगातून आम्हाला उपदेश करतायत आणि आम्हाला आमचं हित दाखवून देत आहेत। महाराजांनी या अभंगातून आम्हाला आमचे 4 प्रकारचे हित आणि 4 प्रकारचा घात दाखवलाय। हे 4 प्रकारचे हित म्हणजे परोपकार करणे, सत्य बोलणे, मुखाने देवाचे नामस्मरण करणे आणि संतांची संगती करणे। या 4 गोष्टी हे आमचं हित आहे। या 4 गोष्टी करणे आमचं हित आहे। आणि या उलट परपीडा करणे, असत्य बोलणे, मुखाने देवाचं नाव न घेणे आणि संतांची संगती न करणे हा आमचा घात आहे। आमचा घात आहे। मग आपलं हित करायचं का आपला घात करायचा? आपलं हित करायचं का आपला घात करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं। महाराजांनी आमच्यावर सोडले। महाराजांना 4 हित दाखवलेत, 4 घात दाखवलेत। मग तुम्हाला तुमचं हित करायचं का घात करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं। तुका म्हणे उघडे आहे हित घात, तुका म्हणे उघडे आहे हित घात जयाचे उचित करा तैसे। तुकोबारांनी एक फार महान उपदेश केलाय अभंगातून। आम्हाला आमचं हित दाखवलंय आणि घातही दाखवलाय आणि महाराजांनी आमच्यावर सोडले की बाबांनो हे 4 हित आहेत, हे 4 घात आहेत आणि तुम्ही तुमचं ठरवा, तुमचं हित करायचं का घात करायचा, कसं वागायचं तुमचं तुम्ही ठरवा। तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हाला आमचं पहिलं हित दाखवतात आणि महाराज लिहितायत, पुण्य परोपकारा पाप ते परपीडा अनिक नाही जोडा दुजा यासी। पुण्य परोपकारा पाप ते परपीडा। परोपकारानं पुण्य मिळतं। तुकोबारा म्हणतात की तुम्ही परोपकार करा का तर परोपकारानं पुण्य मिळतं आणि फक्त परोपकारानंच पुण्य मिळतं, इतर कशाने नाही। कारण इथं तुकोबारांनी याच पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलंय की अनिक नाही जोडा दुजा यासी। पुण्य फक्त परोपकारानंच मिळतं आणि पाप फक्त परपीडेनंच मिळतं। अनिक नाही जोडा दुजा यासी। अर्थात या चरणात महाराज स्पष्ट बोलतायत की पुण्य मिळतं ते फक्त परोपकारानं, इतर कशाने नाही। आणि पाप मिळतं ते फक्त परपीडेनं, इतर कशाने नाही। का तर उत्तरार्धात महाराज बोलतायत की अनिक नाही जोडा दुजा यासी।
एखादा मनुष्य खूप वाईट वागतोय, तर आपण त्याला सहज बोलून जातो, अरे बेटा तुझ्या वागण्याला जोडाच नाही ना. आपण म्हणतो आपल्या व्यवहारात, अरे तू असा वागतोयस की तुझ्या वागण्याला जोडाच नाही, तुझ्या वागण्याला जोडाच नाही. म्हणजे तू इतका वाईट वागतोयस की तुझ्यासारखं वाईट दुसरं कुणीच वागत नाही, याचा अर्थ तुझ्या वागण्याला जोडा नाही. आणि महाराज तेच म्हणतात की अनिक नाही जोडा दुजायसी, की इतर दुसरं कशालाच पुण्य मिळत नाही, त्याला जोडाच नाही म्हणले. मिळतं ते फक्त परोपकारानं, पुण्य मिळतं ते फक्त परोपकारानं, पाप मिळतं ते फक्त परपिडेनं. आणि म्हणून महाराज स्पष्ट बोलतायत की पुण्य परोपकारा, पाप ते परपिडा, अनिक नाही जोडा दुजायसी. मग हा परोपकार म्हणजे काय? तर परोपकार या शब्दाचे व्यापक अर्थ आहेत. परोपकार म्हणजे मदत, सहायता, एहसान, भलाई, हित, असे अनेक अर्थ होतात परोपकार या शब्दाचे. पण प्रामुख्यानं दैनंदिन व्यवहारात आपण परोपकाराचा अर्थ घेतो जो गरजवंत आहे त्याला मदत करणे. जो गरजवंत आहे त्याला मदत करणे हा परोपकार असतो. परंतु गरजवंताला मदत करणे हा फक्त लौकिक परोपकार झाला, लौकिक उपकार झाला. परोपकार परमार्थिकही असतो, अर्थात उपकार परमार्थिकही असतो. आणि म्हणून परोपकाराची खरीखुरी व्याख्या जर करायची असेल तर समोरच्याचं सदैव हित करणे हाच परोपकार असतो. समोरच्याचं सदैव हित करणे हाच परोपकार असतो. आणि हित हे दोन प्रकारचं असतं, एक लौकिक हित आणि परमार्थिक हित. तर लौकिक हित म्हणजे दैनंदिन जीवनात आपण रंजल्या गांजलेल्या नडलेल्या लोकांना, गरजवंत लोकांना दान करणे, हे लौकिक हित आहे. लौकिक हित म्हणजे समोरच्या नडलेल्या लोकांना आपण दान करणे, हे लौकिक हित. आणि परमार्थिक हित म्हणजे समोरच्या माणसाला मोक्ष मिळवून देणं, हे परमार्थिक हित आहे. आणि म्हणून साध्या ढोबळ भाषेत परोपकार म्हणजे गरजवंताला मदत करणं हा असा अर्थ आहे. पण परोपकाराचा खरा अर्थ आहे समोरच्याचं सदैव हित करणे. आणि हित दोन प्रकारचे, लौकिक आणि परमार्थिक. लौकिक हित म्हणजे तुम्ही दान करणं, आणि परमार्थिक हित म्हणजे समोरच्याला मोक्ष मिळवून देणं. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, हे परमार्थिक हित आहे. हा परमार्थिक परोपकार आहे. हा परमार्थिक परोपकार आहे. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. संत तुम्हाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निरंतर जागवतात, हा संताचा उपकार आहे. आणि हा परमार्थिक उपकार आहे, हे परमार्थिक हित आहे. आणि म्हणून जो मोक्ष मिळवून देतो तो तुमचं परमार्थिक हित करतो, परमार्थिक हित करतो. आणि हा एक परोपकाराचा आहे. जो तुम्हाला धनदौलत देतो, मदत करतो, तोही तुमच्यावर परोपकारच करतो, पण ते लौकिक हित आहे. आणि म्हणून येतो उपकारासाठी आले ज्या घर वैकुंठी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तर ही जी उपकार आहेत ही परमार्थिक उपकार आहेत. येतो उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. हे संत जे आमच्यावर उपकार करतायत हे परमार्थिक हित आहे, हा परमार्थिक परोपकार आहे. आणि दैनंदिन जीवनात दिलेलं दान हे लौकिक हित आहे, हा लौकिक परोपकार आहे. आणि म्हणून परोपकाराची खरीखुरी व्याख्या ठरते समोरच्याचं सदैव हित करणे. आणि समोरच्याचं हित दोन प्रकारे केलं जातं, एक लौकिक हित आणि एक परमार्थिक हित. लौकिक हित म्हणजे समोरच्याला दान करणं, आणि परमार्थिक हित म्हणजे समोरच्याला मोक्ष मिळवून देणं, की जे हित फक्त संत करू शकतात. आणि म्हणून परोपकाराची दोन प्रकारे व्याख्या करता येते,
की समोरच्या नडलेल्या माणसाला मदत करणे हा परोपकार, आणि दुसरी व्याख्या सदैव समोरच्याचं हित करत राहणे हाही परोपकारच. आणि हित दोन प्रकारचं, लौकिक आणि पारमार्थिक. आणि लौकिक हित म्हणजे दान, आणि पारमार्थिक हित म्हणजे मोक्ष मिळवून देणे. तर या परोपकारानं पुण्य मिळतं. तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात की पुण्य परोपकारा, परोपकारानं पुण्य मिळतं, फक्त परोपकारानंच पुण्य मिळतं असा दावा केलाय. अनेक नाही जोडा दुजायसी, फक्त परोपकारानंच पुण्य मिळतं. तर इथं एक शंका उभी राहते की आम्ही दान केलं, दान केल्यानं आम्हाला पुण्य मिळालं, हा परोपकार आहे, दान करणं परोपकार आहे, आम्हाला पुण्य मिळालं, मान्य आहे. पण आम्ही अखंड हरिनाम घेतो, मग हरिनामाने पुण्य मिळतं, मग हरिनामात परोपकार कसला आलाय? तुकोबाराय जर म्हणतात की परोपकारानंच पुण्य मिळतंय, तर आम्ही हरिनाम घेतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. परोपकार करणं हे जर पुण्य आहे, तर हरिनाम घेतो हा कसला परोपकार आहे? आम्ही कुणावर उपकार करतोय हरिनाम घेऊन? तर हरिनाम घेऊन आम्ही देवावर उपकार करतोय. हरिनाम घेऊन आम्ही देवावर उपकार करतोय, कारण हरिनाम घेणं हा सुद्धा उपकारच आहे, आणि हरिनाम घेणं हा देवावर उपकार असतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. आम्ही नित्य हरिनाम घेतलं, आमचा देवावर उपकार होतो, देवावर ऋण होतं. आणि म्हणतो तुकोबाराय म्हणतात की दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. आम्ही अखंड देवाचं नाम घेतलं, देवावर उपकार होतो, देवावर ऋण होतं. आणि हे ऋण फेडण्यासाठी देव म्हणतो मरण समय मी येऊन तुमची चाकरी करतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. पण नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. ज्यांनी माझी नित्य सेवा केली, नित्य नाम घेतले, मरण समय मी त्याचा सेवक बनतो. ते ऋण वैपन देखोनी अंगी आपली याची उत्तीर्णत्वा लागी, मी भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. काय येतो देव? ते ऋण वैपन, मरण समय काय येतो देव? ते ऋण वैपन देखोनी अंगी, मी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी. देव ऋणातून उतराय होतोय मरण समय तुम्हाला मदत करून, मोक्ष देऊन. म्हणजे देव तुमच्या ऋणात दाबलाय, देवावर तुमचा उपकार झालाय. आणि म्हणून मुखाने हरिनाम घेणं हा सुद्धा उपकारच आहे, पण तो माणसावर नाही, तो देवावर उपकार आहे. आणि म्हणून पुण्य निपजतं ते फक्त उपकारातून. आणि म्हणून तुकोबाराय दावा करतायत की पुण्य परोपकारा, पुण्य जे उपजतंय ते फक्त उपकारातून, अर्थात परोपकारातून, दुसरं कशातूनही नाही. दान करणं हा परोपकार आहे, सत्कर्म करणं हा परोपकार आहे, यातून तर पुण्य जन्माला येईलच. पण हरिनाम घेणं हा सुद्धा परोपकार आहे, आणि हरिनाम घेऊन आम्ही उपकार करतोय तो देवावर करतोय. आणि म्हणून फक्त परोपकारातूनच पुण्य जन्माला येतं. शिवाय हरिनाम घेणं एक सत्कर्म आहे. ज्ञानोबारायची संगती देतात. ज्ञानोबाराय म्हणतात की पुण्याचा जन्म कुठं होतो? ज्ञानोबारांनी पुण्याची व्याख्या सांगितली. पुण्य कुठे जन्माला येतं? जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे म्हणे श्रोत सम. ज्ञानोबाराय म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे म्हणे श्रोत सम. जे निपजे सत्वगुणे, जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य असतं. सत्वगुण म्हणजे सत्कर्म. आता सत्कर्मातून, चांगल्या कर्मातून, सत्वगुणातून जे जन्माला येतं ते पुण्य आहे. आणि मग सत्कर्मातून जन्माला येतं ते पुण्य आहे, तर परोपकार हे सत्कर्मच आहे. तुकोबाराय तेच म्हणतात की पुण्य परोपकारा, परोपकारातून पुण्य जन्माला येतं, परोपकार सत्कर्म आहे. ज्ञानोबा तेच म्हणतात की जे निपजे सत्वगुण आहे, सत्वगुण हे सत्कर्म आहे. याचा अर्थ सत्वगुणातून, अर्थात सत्कर्मातून, म्हणजेच परोपकारातूनच पुण्य जन्माला येतं. पुण्याला इतर कशानेही जन्म लाभत नाही, लाभला तर तो फक्त परोपकारातूनच लाभतो. आणि म्हणून तुकोबारांनी पुढच्या चरणात खडसावून सांगितलं की अनिक नाही जोडा दुजायसी, अनिक नाही जोडा दुजायसी. याचा अर्थ पुण्य हे परोपकारातूनच जन्माला येतं, इतर कशातूनही नाही. की जसं मी उदाहरण दिलं, अरे तू वागतो जेवढा नालायक की तुझ्या वागण्याला जोडाचं नाहीये, म्हणजे तुझ्यासारखं वाईट वागणार तूच, त्याला जोडाचं नाही. तुझ्या इतकं वाईट कुणी वागतच नाही, तुला जोडाचं नाही. म्हणजे सगळं, म्हणजे तू वागतो तितकं वाईट कुणी वागतच नाही, तुझ्या वागण्याला जोडाचं नाही. तिथं पुण्य निर्माण करायला दुसरा कोणी जोडाचं नाहीये. पुण्य निर्माण होतं ती फक्त परोपकारातूनच. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की पुण्य परोपकारा
पाप ते परपीडा. आपण बोलून गेलो की जे निपजे सत्वगुण आहे, सत्वगुण म्हणजे सत्कर्म, आणि सत्कर्म म्हणजेच परोपकार. ज्ञानोबांनी खडसावून सांगितलं की जे निपजे सत्वगुण आहे त्या सुकृत आहे सेमने श्रोत सम. सत्वगुणातून जे निर्माण होतं तेच पुण्य. सत्वगुण म्हणजे सत्कर्म, आणि सत्कर्म म्हणजे परोपकार. आणि म्हणून इथं तुकोबाराचा दावा आपण सिद्ध केलाय की पुण्य परोपकार अर्थात फक्त परोपकारातूनच पुण्य जन्माला येतं, इतर कशातून नाही. आणि परोपकार हा 2 प्रकारचा असतो. परोपकार म्हणजे समोरच्याचं सातत्यानं हित करणं, समोरच्याला मदत करणं, हा तर झालाच भाग एक. पण परोपकार म्हणजे सातत्यानं समोरच्याचं हित करणं, आणि हित 2 प्रकारचं आहे, एक लौकिक हित आणि एक पारमार्थिक हित. लौकिक हित म्हणजे समोरच्याला मदत करणे, त्याला दान करणे, आणि पारमार्थिक हित म्हणजे त्याला मुक्ती मिळवून देणे, की जे फक्त संत करू शकतात. लौकिक हित तुम्ही आम्हाला करायचे, समोरच्याचं लौकिक हित करायचे म्हणजे आम्हाला दान करायचे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले. जे नडले, दीन दुबळे, याचना करतात, मदत मागतायत, त्यांना सरळ हातानं दान करणं हा परोपकार असतो. गरजवंताची सातत्यानं मदत करणं हे दान आहे, आणि या दानानं पुण्य लाभतं. दान हा परोपकार आहे. दान हे नेहमी सात्विक असावं. दानाचे 3 प्रकार आहेत, सात्विक, राजस आणि तामस. दान सात्विक असावं. सात्विक दान याची व्याख्या सांगताना ज्ञानोबा लिहित आहेत, स्वधर्म आतोते जे जे मिळेल आपणे याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. अर्थात आपल्या स्वतःच्या व्यवसायातून, आणि तो व्यवसाय इमानदारीने केलेला असावा. आपण धन मिळवलंय, नोकरी असो, व्यवसाय असो, काही असो, शेती असो, काही असो, आपण धन मिळवलंय, पण ते इमानदारीने मिळवलेलं असावं. आणि असं इमानदारीने मिळवलेलं धन समोरच्या याचकाला उदार अंतकरणानं परतफेडीची अपेक्षा न करता देणं हे सात्विक दान आहे. समोरचा याचक तुमच्या पुढे मदत मागतोय, तर आपण जे दान देतोय, मग अन्न असो, पैसा असो, काही असो, वस्त्र असो, काही असो, ते आपल्या इमानदारीच्या कमाईतलं असावं. त्या अतिथीला आदर सत्कार द्यावा, त्याची इज्जत करावी, आणि परतफेडीची आशा न करता त्याला द्यावं. याला म्हणतात सात्विक दान. स्वधर्म आतोते जे जे मिळेल आपणा याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आदरयुक्त अंतकरणानं द्या, आणि परतफेडीची अपेक्षा न ठेवता द्या, आणि जे दिले ते इमानदारीचं असावं, भ्रष्टाचाराचं, लबाडीचं, करप्शनचं नसावं. हे सात्विक दान आहे, आणि हा परोपकार असतो. आणि या परोपकारानं पुण्य लाभतं. पुण्य परोपकारा, पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात पुण्य परोपकारा. दान हे सात्विक असावं, राजस तामस नसावं. राजस दान ज्ञानोबा लिहितात की राजस दान काय आहे, दिठी घाली जे आहेरा, आणि मग अवंतू जाय जे सोयरा. आहेरावर डोळा ठेवायचा, आणि मग पाहुण्याला आमंत्रण द्यायचं. गायीच्या दुधावर डोळा ठेवायचा, आणि मग तिला वैरण खाऊ घालायची. व्याजावर डोळा ठेवायचा, आणि मग समोरच्याला पैसा द्यायचा. हे राजस दान आहे. पै कळांतर गाठी बांधीजे का मग पुढीलाचे काज कीजे. पै कळांतर गाठी बांधीजे मग पुढीलाचे काज कीजे, पूजा घेऊन रसू दीजे पीडितासी. व्याजावर डोळा ठेवायचा, आणि मग समोरच्याला पैसे द्यायचे. पेशंट कडून पैसे घ्यायचे, आणि मग त्याला औषध द्यायचं. आता हा विचार थोडा वेगळा आहे. ज्ञानोबरायला डॉक्टर लोक पेशंटकडून फीस घेतात हे सुद्धा मान्य नाहीये. ज्ञानोबराय बोलतायत बघा, पै कळांतर गाठी बांधीजे मग पुढीलाचे काज कीजे, पूजा घेऊन रसू दीजे पीडितासी. पूजा घेऊन रसू दीजे पीडितासी. समोरच्याकडून मोबदला घ्यायचा, पैसे घ्यायचे, आणि मग त्याला रस म्हणजे औषध द्यायचं. याचा अर्थ डॉक्टर लोक पेशंटची फीस घेत आहेत हे सुद्धा शास्त्राला मान्य नाहीये. आता मीच डॉक्टर आहे, मोठी पंचायत आहे, हा स्वतंत्र विषय, पुन्हा बोलावं लागेल यावर.
पेशंटचा विलाज हा मुफ्तच व्हावा, ही ज्ञानोबराची इच्छा आहे. हा स्वतंत्र विषय, पुन्हा बोलू आता यावर. पेशंटकडून फीस घ्यायची आणि मग त्याला औषध द्यायचं, समोरच्याकडून व्याज घ्यायचं आणि मग त्याला पैसे द्यायचे, हे राजस्थान आहे. आता व्याजापर्यंत ठीक आहे, पण डॉक्टरच्या हद्दीपर्यंत बोलायचं झालं तर आता ह्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधाव्या लागतात, मोठी मोठी यंत्रसामुग्री आणावी लागते, भांडवल लागतं. हे सगळं बँकेचं कर्ज काढून उभं करायचं आणि पेशंट फुकट फायले तर कसं चालायचं? ही बी अडचण आहे. जुन्या काळी झाडपाला होता, आणला जंगलातून, दिला, फुकट चालत होतं. पण सध्याचं आधुनिक वैद्यकीय शास्त्र खर्चिक झालंय, त्यामुळं हा विषय थोडा चर्चेच्या बाहेर ठेवू आपण. पूजा घेऊन ही रसुदीचे पीडित असे, पण तरीही पै कळांतर गाठी बांधीजे मग पुढीलाचे काज कीजे. कळांतर म्हणजे व्याज. आधी व्याज पदरात बांधायचं आणि मग समोरच्याला पैसे द्यायचे, ते उसने द्यायचे. हे राजस्थान आहे. व्याजाचा धंदा करू नये. ज्ञानोबा सांगतात व्याजाचा धंदा करू नये, नुकसान होतं, हा दोष आहे. भगवंत रुष्ट होतो. ज्याच्याकडून व्याज घेतलंय तो देव असतो, देवाकडून व्याज घेतलंय संसारात कधी बरकत येत नाही, अधोगती होते. व्याज घेऊ नका. गाईला वैरण चारायची पण डोळा दुधावर ठेवायचा, पाहुण्याला आमंत्रण द्यायचं पण डोळा आहेरावर ठेवायचा, समोरच्याला पैसे द्यायचे उसने पण डोळा व्याजावर ठेवायचा. हे राजस्थान आहे. यांनी कवडीचं पुण्य लागत नाही, कवडीचं पुण्य लागत नाही. तिसरं तामसदान, हे सगळ्यात निकृष्ट दान आहे, सगळ्यात वाईट दान. समोरच्याला पैसे द्यायचे, व्याज तर घ्यायचंच, पण शिव्या घालून द्यायचं. अरे काय माझ्या दारात पैशाचा काय पुरा आलाय का माझ्या घरी पैशाचं झाड लागलंय, उठला की सुटला माझ्या दारात येऊन उभा राहतो. अरे काही लाज धर ना, कुठून देऊ पैसे? व्याज घेऊनही शिव्या घालतोय. व्याज तर घेतोच पण शिव्या घालतो. काय बापाची पेंड आहे का? उठसूट माझ्याकडेच येतो. काय जमिनीत पुरून ठेवलेत का पैसे? मला उकरायचे तुला द्यायचे का? झाडाला लागतेत? जरा लाज धर ना, भाड खाऊ. अशा घाणघाण शिव्या देतो, व्याजही घेतो आणि पैसे देतो. हे तामसदान आहे. समोरच्याचा अनादर करून, तिटकारा करून, त्याला शिव्या घालून दिलेलं दान हे तामसदान असते. व्याज तर घेतो पण शिव्या घालून देतो. व्याज घेतो पण दान देतो आणि शिव्या घालून देतो. अपमानित करून दिलेलं दान हे तामसदान आहे. आणि या तामसदानानं कवडीचं पुण्य लागत नाही, कवडीचं पुण्य लागत नाही. ज्ञानोबा बोलतायत, विपाये गुन्हाक्षर पडे का टाळीये कावळा सापडे. विपाये गुन्हाक्षर पडे का टाळीये कावळा सापडे, तरीच तया पुण्य जोडे तामस असे. तुम्ही अशी सहज टाळी वाजीत बसलायत आणि तुमच्या टाळीत कावळा सापडलाय. कधी शक्य आहे? टाळीत कावळा सापडणं शक्यच नाहीये. चतुर प्राणी आहे, सावली पडू देत नाही तर उडून जातो. टाळीत जर सहज तुम्ही टाळी वाजता तुमच्या टाळीत कावळा सापडा, हे जर शक्य झालं तर त्या तामस माणसाला त्याच्या दानानं पुण्य लाभल. टाळीत कावळा सापडत नाही, तामस माणसाला दानानं पुण्य लाभत नाही. निकृष्टताचे दान आहे. तामसदान, राजसदान हे दोन्ही दान लबाडीचे असतात. भ्रष्टाचाराचा पैसा असतो, करप्शनचा असतो, लोकांचे मुंडके मोडून पैसा आणला असतो आणि पंक्ती उठवलेल्या असतात. या दोन्ही दानानं तुम्हाला अजिबात पुण्य लागत नाही. ज्ञानोबा बोलतात, विभांडून या जग, विभांडून या जग अनिले पदार्थ अनेक, मग घालू लागे मातंग गवा दिसी. लोकांचे मुंडके मोडायचे, भ्रष्टाचार करायचा, करप्शन करायचं आणि या लबाडीच्या पैशांनी पंक्ती उठवायची आणि आपल्या पुरीच्या लग्नात 50 लाखाची 1 कोटीची पंगत द्यायची, 5-5, 10-10 स्वीट करायचे, नाना प्रकारचे पदार्थ करायचे, एक थाळी 1000 रुपयाला, 2000ला असं महागडं जेवण द्यायचं की ज्या जेवणाचं बिल 50 लाख, 60 लाख, 1 कोटीपर्यंत जाईल. ज्ञानोबा म्हणतात काही उपयोग नाही बाबा, तू तसल्या 10 पंक्ती उठव. ते लबाडीचे, हरामखोराचे. इमानदारीचं असावं आणि मग पंक्ती द्याव्या तर तुम्हाला पुण्य लागतं. भ्रष्टाचाराचे, लबाडीचे तुम्ही लाख पंक्ती द्या, तुम्हाला 0 पुण्य मिळतं. आणि मग आपल्याकडे ज्या चढावडी लागतात ना लग्नात पंक्ती द्यायला, ह्या भ्रष्टाचारी लबाड लोकांच्या, त्यांनी ध्यानात ठेवा कवडीचं पुण्य मिळत नाही. विभांडून या जग अनिले पदार्थ अनेक, मग घालू लागे मातंग गावा दिसी. लबाडीचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, करप्शनने आणलेस आणि मोठ्या मोठ्या पंक्ती उठवतोयस. तू लाख पंक्ती उठव म्हणले, तुला कवडी पुण्य लागणार नाही, तुला काही पुण्य लागणार नाही म्हणले. पुण्य तेव्हाच लागेल की जेव्हा दान सात्विक आहे. आणि सात्विक दान म्हणजे स्वतःच्या कमाईतलं इमानदारीचं असावं आणि परतफेडीची अपेक्षा न ठेवता द्यावं आणि समोरच्याला इज्जत आणि त्याचा सन्मान करून द्यावं. ते सात्विक दान आहे. आणि या सात्विक दानानं पुण्य लाभतं.
आणि सात्विक दान खरा परोपकार असतो आणि या परोपकारानं पुण्य लाभतं. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की पुण्य परोपकार, पुण्य परोपकार. परोपकार अर्थात दान हे सात्विकच असावं. स्वधर्मा तो ते जे जे मिळेल आपणाया ते ते दीजे बहुत सन्मान योगे. हे सात्विक दान आहे. दान सात्विक असावं. दान वृक्षासारखं असावं. दान वृक्षासारखं असावं. बघा, पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्षू जैसा. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्षू जैसा. वृक्ष जसा आपली पानं, आपली फुलं, आपली सावली, प्रसंगी आपली मुळं सुद्धा दान करतो आणि स्वतः मरून जातो, ही वृक्षाच्या अंगी असलेली अति महान उदारता आहे. अहो, सत्यनारायण करायचं, आंब्याचे ढगळे तोडून आणले, ठीक आहे, आंबा काही मरत नाही. त्याच्या सावलीत बसलं, ठीक आहे, आंबा काही मरत नाही. आंबे खाल्ले, आंबा काही मरत नाही. आंब्याचा मोहर किंवा फुलं तोडून आणले, आंबा काही मरत नाही. पण आंब्याच्या मुळ्याच तोडून आणल्या सगळ्या तर आंबा मरेल. पण तिथे आंबा नाही मरत नाही. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा. अरे पत्र पुष्प छाया आणि फळं तर न्याच म्हणतोय, पण प्रसंगी माझी मुळंही न्या आणि मला मारून टाका. हा वृक्ष दधीची सारखा आहे. दधीची, इंद्र दधीचीकडे गेला, कुठल्या तरी राक्षसाला मारायचं होतं आणि तो राक्षस तेव्हाच मरणार होता की ज्यावेळेस दधीच्या ऋषीच्या हाडकाचे बाण बनवले, तर त्या बाणानेच तो मरणार होता, असं त्याला वरदान होतं. हा इंद्र दधीचीकडे गेला आणि त्याचे हाड मागितले. दधीचीने टरटर अंग फाडलं आणि आपले हाडकं काढून दिले. इंद्राने त्याचे बाण बनवले, मग तो राक्षस मेला. काय म्हणावया, हा महामानव जो आपले अस्थि दान करतो, त्याच्यापुढे तो महादानी करणंही फिक आहे. दधीची पुढं झाड आपले मुळे दान करतं, स्वतः मरतं. दधीचीने आपली हाडकं दान केली, स्वतः मेला. ही वृक्षाची दानशूरता आहे. असं दधीची सारखं वृक्षासारखी दानशूरता असावी. झाडासारखा CO2 घेतात, आम्हाला O2 देत आहेत. कार्बन डायऑक्साईड घेतात, आम्हाला ऑक्सिजन देत आहेत. झाडासारखी परोपकारी वृत्ती असावी. हे व्हायला जात नाही. झाडासारखी परोपकारी वृत्ती असावी. ही परोपकारी वृत्ती व्हायला जात नाही. त्यांनी पुण्य लाभतं आणि जीवनात या पुण्यानं तुम्हाला काहीही मिळतं, काहीही मिळतं. पुण्य हा कल्पतरू आहे. तुम्ही मागावं आणि त्याने द्यावं. पांडुरंगाला तुमच्या दारात आणून उभं करतं पुण्य, एवढी ताकद पुण्यात आहे. हे कल्पतरू आहे. धनवरा बोले ना तरी कल्पतरू तळवटी. आता तिकडे नको जायचं. ना तरी कल्पतरू तळवटी बैसुनी झुळीये पाडी गाठी, मग तेथून निदैवी निघे किरीटी की दैन्याची करू. या ओळीचा इथं संदर्भ नाहीये, पण मला कल्पतरू सांगायचं फक्त. कल्पतरू तुम्ही मागावं आणि त्याने द्यावं. तसं पुण्य हे कल्पतरू आहे. तुम्ही या पुण्याला मागावं आणि त्याने द्यावं. तुम्ही म्हणले ना पांडुरंगाला आण पकडून माझ्या दारात उभा कर, ही पुण्य पांडुरंगाला आणून उभा करतं. तुम्हाला काय हवंय पांडुरंगाशिवाय दुसरं? आणि हे जे पुण्य पांडुरंगाला आणून पकडतं, तुम्हाला पांडुरंग स्वरूप बनवतं, पांडुरंग तुमच्या दारात उभं करतं, हे पुण्य परोपकारानं मिळतं. आणि फक्त परोपकारानंच मिळतं, दानानंच मिळतं, हरिनामानंच मिळतं, अर्थात परोपकारानंच मिळतं. आणि म्हणून पुण्य परोपकारा. दान करा, पुण्य मिळेल, भाग्य घडेल, देवही जोडेल. परोपकार करा. आणि हरिनाम सुद्धा परोपकारातच येतं, बोललो आपण मागे. आणि म्हणून दान हे सात्विक असावं आणि दान हे वृक्षासारखं असावं. मनोनी धनवरी विद्यमाने आले अवसरी. मनोनी धनवरी विद्यमाने आले अवसरी, श्रांताचे मनोहरी उपयोगा जाणे. मनोनी धनवरी, शरीरानं, वाचानं, मनानं, पैशानं, कुठल्याही रूपात. तुम्ही पैसाच द्यावा याला दान म्हणतात असं नाही. तुम्ही शरीरानं कोणाची मदत केली हे शारीरिक दान आहे. तुम्ही किडनी दिली, शारीरिक दान आहे. डोळे दिले, नेत्रदान केलं, शारीरिक दान आहे. रक्त दिलं, रक्तदान केलं, शारीरिक दान आहे. मनोनी धनवरी, काया वाचा म्हणजे मनापासून धनापर्यंत. विद्यमाने आले अवसरी, श्रांताचे मनोहरी उपयोगा जाणे. श्रांत आहे, दमलाय, नडलाय, थकलाय, अडचणीत आहे, तो मागतोय, तो मागेल ते द्या. शारीरिक दान, इंद्रियाचं दान, रक्तदान हे शारीरिक दान आहे. समोरच्याला मदत शारीरिक दान आहे.
पैसा दिला आर्थिक दान आहे, अन्न दिलं अन्नदान आहे. वाचन तुम्ही कीर्तन सांगितलं फुकट सांगितलं, पैसा घेतला नाही, वाचिक दान झालं. कीर्तन सांगितलं पैसे घेतले, दान नाही घडलं, उलट पुण्यात्मक पाप झालं. स्वर्गा पुण्यात्मक पापा यायचे. कीर्तन केलं पैसे घेतलं पुण्यात्मक पाप आहे. कीर्तन केलं पैसे नाही घेतले, दान घडलं, सात्विक दान आहे, वाचिक दान आहे. मनाने समोरच्याचं चांगलं चिंतिलं, मानसिक दान आहे. हा नेदी हो नका देऊ अन्न, नेदी हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. नेदी हो दूध जया माझी सार, ताकाचे उपकार तरी करा. अन्न किमती आहे, तुमचं नाही केव्हा देव वाटत नाही, नका देऊ. फुकटचं पाणी, तांब्यावर पाणी कुठं गेलं? फुकाचे जीवन तरी पाजा. राहिलं तूप नका देऊ, लोणी नका देऊ, ताक तरी द्या, ताकाचे उपकार तरी करा. तात्पर्य, तुमच्या दारात जर कोणी उभं राहिलं तर त्याला विनमुख जाऊ देऊ नका, काही ना काही द्या. भिकारी दारात उभा राहतो, त्याला काही दिलं तर तुम्ही भिकाऱ्यावर उपकार केला नाही, भिकारीने तुमच्यावर उपकार केला. का तर दान करण्याची संधी तुम्हाला भिकाऱ्याने दिली. तुमच्याजवळ ढिगलानी पडले पण कुणी मागायला चाललं नाही तर कुणाला दान देता? एखाद्या श्रीमंताला मनावर मी तुला 10 रुपये देतो, तो खेटराने हानील. म्हणून दान करायची इच्छा आहे पण मागणारा बी यावा लागतो, सत्पात्री यावा लागतो, याचक यावा लागतो. म्हणून कुणाला दान केलं तर आमचा उपकार नाही, त्याचा आमच्यावर उपकार असतो. आणि भिकारी आठवण करून देत असतो की बाबा दान कर, मागच्या जन्मात मी तुझ्यासारखा श्रीमंत होतो पण दान केलं नाही म्हणून मी भिकारी झालोय, तू या जन्मात दान नाही केलं तर पुढच्या जन्मात माझ्यासारखा भिकारी होशील, ही आठवण करून देत असतो. आणि म्हणून दान करा. दानानं पुण्य, पुण्यानं भाग्य लाभतं. संसारात तर बरकत येतेच, पण ज्या पुण्याने जे पुण्य लाभतं ते पुण्य तुम्हाला देवाची गाठ घालून देतं, संताची भेट घालून देतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी तुझे नाम आतुडे, समागम घडे संतांचा. या दानानं जे पुण्य मिळतंय, या पुण्यानं पहिलं काय होतं तर देवाचं नाव तोंडात येतं. वाचेशी तुझे नाव आतुडे, आणि पुढे समागम घडे संतांचा. जन्म सहस्र ओळगीचे, एक वेळ वाचेसी यावया. पांडुरंगाचं नाव एकदा जर प्रांजळ मनाने तोंडात यावं वाटतंय तर 1000 जन्मात पांडुरंगाची सेवा करावी लागते. दणबरा बोलतात, जन्म सहस्र ओळगीचे, एक वेळ वाचेसी यावया. एकदा रामकृष्णाच्या तोंडात यावं असं वाटतंय, 1000 जन्म सेवा करावी लागते रामकृष्णाची. इतकं भगवंताचं नाम दुर्मिळ आहे, तोंडात येत नाही, त्यासाठी पुण्य लागतं. भांडवल गाठी तरीच विश्वास. पुण्याचं भांडवल असेल तर देवावर विश्वास बसतो, देवाचं नाव तोंडात येतं. पदरी पुण्य नसेल तर देवाचं नाव तोंडात येत नाही. तुम्ही रामराम म्हणले तर ते नमस्कार म्हणले पण रामराम म्हणत नाही, दळबद्री असते. पुण्यानं भगवंताचं नाम तोंडात येतं आणि पुढे संतही भेटतात की ज्या संतामुळे तुम्हाला मुक्ती मिळते, देव कायमचा भेटतो. आणि या पुण्यामुळे लौकिक जीवनात भाग्य तर लाभतच, भाग्यात येतं विलास. आणि म्हणून पुण्य जोडा, आणि हे पुण्य परोपकारानं जोडल्या जातं. समोर याचक उभा आहे, द्या, उदाहरण तर करणार द्या. मनोनी धनवरी विद्यमाने आले अवसारी, शांताचे मनोहरी उपगा जाणे. परोपकार करा. देहवाच्या मानसे, देहवाच्या चित्ते, यथासंपन्न वित्ते, वैरी झाली आहे आरता ते न वंचने ते दान. बघा इथं काय ग्रेटनेस आहे, काय मोठेपणा सांगितलंय. देहवाच्या चित्ते यथासंपन्न वित्ते, वैरी झाली आहे आरता ते न वंचने ते दान. दारात वैरी उभा राहिलाय, ज्ञानोबा बोलतात दारात वैरी उभा राहिलाय, पण काही मागतोय, वैऱ्यालाही द्या. आता तुम्हाला जो फेवरेबल आहे तो तुमचा मित्र आहे, मित्राला दान देताल, मदत करताल, हे तर कोणी करील. वैऱ्यालाही मदत करतो तो खरा दानी असतो. वैरी झाली आहे अर्थात ते न वंचने ते दान. वैरी दारात उभा आहे, त्यालाही दान द्या, त्यालाही मदत करा, हे खरं दान असते. मित्राला तर कोणी दान मदत करेल, वैऱ्यालाही करा म्हणतात. वैरी झाली आहे अर्थात ते न वंचने ते दान. मित्राला तर मदत कराच, संबंधितांना तर मदत कराच, पण वैरीही दारात उभा राहिला आणि याचना करतोय तर त्यालाही मदत करा, त्यालाही दान करा, हे दान असते. आणि ते सात्विक दान असावं. आणि या सात्विक दानानं पुण्य लाभतं. आणि पुण्यानं काय मिळत नाही, सगळंच मिळतं, सगळंच मिळतं. नशीब मिळतं, संपत्ती मिळते, संत भेटतात, मुखात हरिनाम येतं, संत भेटतात, देवही भेटतो. हे सगळं पुण्यानं घडतं, हे सगळं पुण्यानं घडतं. आणि म्हणून परोपकार करा.
तुम्हाला पुण्य लागेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पुण्य परोपकारा, पुण्य परोपकारा. बघा हे दान केल्याने काय काय फायदे होतात. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की पुण्य परोपकारा, हे सात्विक दान केलं तर काय फायदे होतात. पहिला फायदा, तुम्हाला पुण्य लाभतं. सात्विक दानानं तुम्हाला पुण्य प्राप्ती होते. दुसरा फायदा, तुमच्या संसारात बरकत येते. तिसरा फायदा, समाजात साम्यावस्था येते. चौथा फायदा, तुमच्या तोंडात देवाचं नाव येतं. पाचवा फायदा, तुम्हाला संताची भेट होते. पाचवा फायदा, देव तुमचा ऋणी होतो. आणि सहावा फायदा, तुम्हाला देव भेटतो, अर्थात मोक्ष भेटतो. ही दानाची, परोपकाराची अनंत फायदे आहेत. आणि म्हणून पुण्य परोपकारा, पुण्य करा, दान करा, सगळं होईल. पुण्यानं संसारात बरकत येते. गंगा यमुना यांचा संगम दिसतो. या दोन्ही नद्या वाहताना दिसतात. पण यांच्यामध्ये तिसरी गुप्त रूपानं वाहत असते. ती सरस्वती दिसत नाही, पण ती असते. सरस्वती दिसत नाही. तसं दानाची फलश्रुती ही गुप्त आहे, ती दिसत नाही. आणि दानाची फलश्रुती आहे बरकत. त्या 5-6 बोललं त्या सगळ्याच आहेत फलश्रुती, पण प्रमुख फलश्रुती आहे बरकत संसारिकासाठी. पण ही बरकत जशी सरस्वती उघड्या डोळ्याने दिसत नाही, तसं ही दानाची बरकत उघड्या डोळ्याने दिसत नाही, म्हणून माणूस दानच करीत नाही. याला वाटतं काय होतंय. पण एका हातानं दान दिलं तर 10 हातानं देव तुम्हाला माघारी देतो. ही बरकत असते. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात लिहितात की जव जव दाता उल्हास देतो तव तव पूर्वी जगन्नाथ. तुम्ही जितकं जितकं दान करा तितका जगन्नाथ परमात्मा तुमच्या संसारात बरकत देत असतो. संसार तुमचा उदयाला येत असतो, वाढत असतो. तुम्ही दान केलं म्हणजे बँकेत डिपॉझिट केले. एरवी दान शिड पुरुकू वेचक पनेची संचकू तैसा वेय हा रुकू तैसा वेय हा रुकू अय्य वेगमे. तुम्ही दान केलं म्हणजे समोरच्याला व्यर्थ दिले किंवा वायाला गेलं नाही, उलट बँकेत तुम्ही संचय केलाय. का की समोरच्याला दान केलं म्हणजे त्याच्या हृदयातला दरिद्री नारायण ऋणी झाला. आणि तो ऋणी झाला त्याच्या बदल्यात तुमच्या संसारात तो बरकत देतो. आणि बरकत येणं म्हणजे बँकेत डिपॉझिट केल्यासारखंच आहे. तुम्ही दान दिलं म्हणजे देवावर उपकार झालाय. बरोबर बोलतायत. तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान दया मी उदय जताची तया ऋणिया लाभे. समोरच्या दरिद्री नारायण दिलंय ते ऋण त्या माणसावर नाही, त्याच्या हृदयात असलेल्या दरिद्री नारायणावर झाले. मी उदय जताची तया ऋणिया लाभे. ते ऋण माझ्यावर होतं म्हणले आणि ते मला फेडावं लागतं. त्याच्या संसारात मला राबावं लागतं, बरकत द्यावी लागते. दान करा, दानातून बरकत येते. तुम्ही नदीच्या काठावर एखादा झिरा करा. तो झिरा जितका उपसाव, एक घागर भरली की ती बाजूला घेऊस तर 2 घागरी पाणी येतं. जितकं जितकं उपसावं तितकं तितकं त्या झिराला अधिक पाणी येतं. तसं संसारात जितकं जितकं दान करावं तितकी तितकी अधिक बरकत येते. आणि बरकत दानाची प्रमुख फलश्रुती असते. कबीर महाराज एका अभंगातून बोलतायत, धर्म किये धन ना घटे. नीट ऐका, धर्म किये धन ना घटे नदी ना घटे नीर. नदी समुद्राला आपलं पाणी दान करते, तिचं पाणी आटतं का. और पाऊस पडला की वरच्यावर वरचे तिचं पाणी वाहत राहतं. ती समुद्राला देत राहते, मागून पाणी येत राहतं. नदी समुद्राला पाणी दान करते, तिचं पाणी संपत नाही, वाढते. उलट पाऊस आला की वाढते. उलट संसारात दान करा, कमी होणार नाही, वाढेल वाढेल बरकती. आणि म्हणून दान करताना माणसाला असं, समजा कोणी दान मागितलं, महत्वाचं दान सत्पात्री असावं. दान मागितलं, 10,000 मागतात आणि तुम्ही दिलं नाही, तर तुम्हाला काय वाटतं. आज माझे 10,000 रुपये वाचले, मी दान दिले नाही. दान दिलं असं 10,000 गेले असते, पण मी आज दान दिलं नाही, माझे 10,000 वाचले. तुझे 10,000 वाचले, पण तुझ्या संसारात दान न केल्यामुळे बरकतही आली नाही. कारण दानाने बरकत आणि नीतीने टिकाव असतो. दानाने बरकत आणि नीतीने टिकाव असतो. दान दिलं तरच बरकत आहे. तू 10,000 दिले नाही, तुला वाटलं वाचले, 10,000 वाचले, पण तुझा संसार वाढला नाही, आहे तिथंच राहिला, तुला बरकत नाही. का दान दिलं नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त.
तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त. गुजेविन हित कोण सांगे. जिथं कळकळ तिथं हिताच्या गोष्टी आहेत. जिथं दान आहे तिथं बरकत आहे. दिदल्याविन प्राप्त. दिलं तर प्राप्त आहे. तपाशिवाय देव नाही, दिल्याशिवाय प्राप्ती नाही, आणि कळकळीशिवाय हिताच्या गोष्टी नाहीत. दिदल्याविन प्राप्त. दान दिलं तरच प्राप्ती आहे, अर्थात बरकत आहे. दान दिलं तरच प्राप्ती आहे, अर्थात बरकत आहे. दिदल्याविन प्राप्त. दान दिलं तरच बरकत आहे. बरकत ही दानाची फार मोठी श्रुती आहे. दानाने तुमचा संसार वर येतो. तुम्ही वरच्यावर वरच्या श्रीमंत होता. ते दान देवाला दिलंय. भगवंत ऋणी झालेला असतो. दानाने संसारात बरकत येते. दानाने समाजात साम्यावस्था येते. समाजातली गरिबी मिटते. लोक निश्चिंत राहतात की समाजात अनेक श्रीमंत माणसं आहेत, त्यांनी दान केलं तर माझ्या अडचणी दूर होतील, हा त्याला एक दिलासा असतो. आणि मग समाजात दानाने साम्यावस्था येते. दानाने देव ऋणी होतो. दानाने तुम्हाला मोक्ष मार्ग खुला होतो. ते हे दान जे मोक्ष निधानाचे अंजन. दानाबरा बोलतायत की दानानं तुमचा मोक्षाचा मार्ग खुला होतो. दानानं मुखात भगवंताचं नाम येतं, संताची भेटी होते, शेवटी देवही भेटतो. दानानं द्रष्टावर विजय मिळवता येतो. पै द्रष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कबडी. जेत सर्वस्वे हानी ते तर कोडी वेचिती का. नको तिथं विदेशाचा दौरा, हॉटेलिंग, खाणं पिणं, मजा करतात. 5-5, 10-10 लाख घालून परदेशाचा दौरा करतात. पण कोणी दान मागितलंय, कधी सप्ताची पट्टी मागायला आलं ते शिवाय घालतात. भीक नको वाढू कुत्रावर. सप्ताह करायचा जोर आला तर करणार तो जातो. कशाला आला माझ्याकडे. तिकडे विदेश दौरा करून येईल, 10 लाख घालील. हॉटेलमध्ये गेला 5,000ची दारू पिल. दुकानात गेला 5,000चे कपडे आणील. पण 50 रुपये वर्गणी मागितली सप्ताची, द्यायचा नाही. घाण बोलेल. भीक नको वाढू कुत्रावर, असं म्हणायची पाळी येते. धनभरा म्हणतात ये मला त्रिलोकीचे उपराटे. जे तर सर्वस्व हानी ती तर कोटी वेचिती का. पै द्रष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी. जे तर सर्वस्व हानी ती कोडी वेचिती का. जिथं हानीच हानी, वाटळच वाटळे. विदेश दौरा केला, 10 लाख गेले. काय पदरात पडले, व्हायलाच गेले. घडीभर डोळ्याला शांती सुख मिळाले. पण जे दान तुम्हाला द्रष्टाची जोडी करून देतं. द्रष्ट म्हणजे संसारात बरकत दिसणारे, आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव. दानामुळं संसारात बरकत येते, न दिसणारा देवही मिळतो. तिथं फुटकी कवडी खर्च करायची नाही, आणि जिथं हानीच हानी तिथं कोट्यावधी खर्च करायची. लागी भांडवल न सुटे कवडी. जिथं सर्वस्व हानी ते तर कोडी वेचिती का. ये मृत्यूलोकेची उपराटे. असे म्हणले माणसं दान करत नाहीत. माणसाला दानाचं महत्व कळत नाही. आणि या दानानं मी बोलून गेलो की पुण्यप्राप्ती होते, बरकत येते, समाजात साम्यावस्था येते. दानानं जे पुण्य लाभतंय त्याच्यामुळे तुमच्या मुखात हरिनाम येतं, संताची भेट होती, देवाची प्राप्ती होती, देव ऋणी होतो, देव तुमच्या संसारात राबतो. द्रष्टावर तुम्ही विजय मिळवता. अर्थात दानानं तुम्हाला देव भेटतो. ते मोक्ष निदानाचे अंजन. आणि दान म्हणजे परोपकार. आणि म्हणून परोपकार करा. परोपकारानं काय मिळतं तर पुण्य मिळतं. या सगळ्या गोष्टी पुण्यानं घडतात. परोपकारानं पुण्य. दान म्हणजे परोपकार, परोपकारानं पुण्य. पुण्याने काय काय घडले. पुण्याने संसारात बरकत आली. पुण्यानं तुमच्या मुखात हरिनाम आलं. पुण्यानं संताची भेट झाली. पुण्यानं देवावर ऋण झालं. हरिनामामुळे पुण्यानं, या पुण्यानं देव भेटला. दानाचे अनंत फायदे आहेत. आणि म्हणून जीवन जगताना सगळ्यात मोठा हिताचा मार्ग काय असेल. ते जे नडलेत, रंजलेत, गांधलेत त्यांची मदत करा. त्यांना दान करा. सगळ्या हाताने त्यांच्यावर परोपकार करा. का तर फक्त परोपकारातूनच पुण्याचा जन्म होतो. हरिनाम घेणं हे सुद्धा परोपकारच आहे. आपण बोलून गेलो. परोपकारातूनच पुण्याचा जन्म होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की पुण्य परोपकारा पापते परपीडा. जीवनात आपलं हित शोधा. महाराजांनी पहिल्या चरणात आपलं हित सांगितलं की परोपकार करा, दान करा. दान करणं परोपकार आहे. परोपकारातून पुण्य आहे. आणि पुण्यानं सगळ्या गोष्टी मिळतात. सगळं मिळतं पुण्यानं. पुण्य हे खरं भांडवल आहे. पैसा असेल तर काही मिळतं. तसं पुण्य असेल तर या जीवनात काही मिळतं, देवही मिळतो. आणि ते पुण्य परोपकारानं मिळतं. म्हणून परोपकार करा, पुण्य मिळेल. परंतु तुम्हाला तुमचं हित करायचं नसेल आणि तुम्ही परोपकार केला नाही आणि परपीडा करत राहिलात तर तुमचा घात होईल. घात होईल. जसं पुण्य फक्त परोपकारानंच मिळतं, तसं पापही फक्त परपीडेनंच मिळतं. परपीडेनंच मिळतं. तुम्ही दुसऱ्याचा परद्रव्य करण्याचा अभिलाष केला, दुसऱ्याला पीडा दिली,
कुणाला हाणलं मारलं, पिडा दिली, चोरी केली, लांडीलाबाडी केली, कुणाला सतवलं, काही केलं वाईट, त्यातून दुसऱ्याला पीडा होते. तुमच्या गलिच्छ वर्तनातून समोरचा मनुष्य दुखावला जातो, त्याला पीडा होते आणि या पीडेतून पाप जन्माला येतं. आणि म्हणून जसं पुण्याचा जन्म फक्त परोपकारातूनच होतो, तसं पापाचा जन्म फक्त पीडेतूनच होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की अनिक नाही जोडा दुजायसी. मी बोललो, अरे तू वागतोस एवढा नालायक की तुझ्या वागण्याला जोडा नाही रे, म्हणजे तुझ्या इतका वाईट वागणारा दुसरा कुणीच नाही. आणि म्हणून या पुण्याला आणि पापाला दुसरी जोडच नाहीये. पुण्य मिळतं ते फक्त परोपकारानं, पाप मिळतं ते फक्त परपिडेनं. आणि म्हणून पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. आता पापाचे अनेक प्रकार आहेत. अभंग फार मोठा आहे, वेळ कमी आहे. पापाचे अनेक प्रकार पडतात. पाप, महापाप, उपपाप. महापाप 5 प्रकारचे आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन. कुणाचा खून करणं, कुणाला हापडथापड करणं हे पाप आहे, पण कुणाचा खूनच करणं महापाप आहे. पैसे चोरणं पाप आहे, सोन्याची चोरी करणं महापाप आहे. मटण खाणं पाप आहे, दारू पिणं महापाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे, पण गुरुची पत्नी भोगणं महापाप आहे. आणि या 4ही महापापाला मदत करणं हे 5वं महापाप आहे. आणि म्हणून म्हटलं की ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन. कुणाचा खून करणे, सोन्याची चोरी करणे, दारू पिणे, गुरुची पत्नी भोगणे ही 4 महापाप, आणि या 4हीला मदत करणे 5वं महापाप आहे. ही 5 महापाप आहेत, ही टाळा, ही महापाप आहेत. नंतर पाप हे मांस खाणं, पैसे चोरी करणं, करप्शन करणं, भ्रष्टाचार करणं, लांडीलाबाडी हे पाप आहेत. आणि उपपाप कीर्तनातून चपलाच चोरणं, कुणाच्या गंजीच पिटून देणं ही उपपाप आहेत. कुणाला शिव्याच देणं, हाणमार करणं बारीक सारीक हे उपपाप आहेत. ही पाप टाळा. पापाने अधोगती होते. पाप हे हानी आहे. पापाने आमच्या जीवनात अधोगती होते. म्हणून पाप टाळा. पाप ही हानी आहे. पापाने अधोगती होते. मांस खाणं पाप आहे, दारू पिणं महापाप आहे. आज समाजातील 90% माणसं दारू पितात. 90%, 10% सोडा. 90% माणसं दारू पितात. दारू पिणं महापाप आहे. मटण खाणं पाप आहे. मटण खाणाऱ्या माणसाला नरकाशिवाय गती नाही, हे नाथ महाराज भागवतात बोलतायत. महाराज लिहितायत, आवडी खावया मांसा या स्वर्गाची आसा, जे करीती पशुहिंसा त्या पुरुषा अद्यपतन नरकवास. नाथ महाराज, जो मटण खातो, मांस खातो, त्याला नरकाशिवाय गती नाही, त्याचा अद्यपतन होतो, तो नरकाला जातो. मांस खाणाऱ्याला नरकाशिवाय गती नाहीये. आता हा आपला घात आहे. मांस खाणं पाप आहे, पापाने घात होतो. तुम्ही नरकाला जाता म्हणजे घात झाला. मटण तरी पाप आहे, पण दारू तर महापाप आहे. महापाप आहे. दारू पिल्याने ब्रह्महत्येचं पातक लागतं. ब्रह्महत्या महापाप आहे. ब्रह्महत्याने जे पातक लागतं महापाप, तितकं महापाप दारून लागतं. आणि आज सर्रास लोक दिवसात 2 टाइम दारू पितात, किमान 1 टाइम तरी पितात. व्यसन फॅशन बनत चाललंय. आपला घात करू नका, नका करू नाश आयुष्याचा. संत वाङ्मयाला शरण या. संत काय सांगतात ते ऐका. पैसा चोरणं पाप आहे, सोनं चोरणं महापाप आहे. तुम्ही भ्रष्टाचार करता, मोठ्या पदावर आहेत, खूप शिकलेत, पण भ्रष्टाचार करतायत, लबाडीने पैसा लुटतायत, पाप आहे. पापाने अधोगती नरकाला जाल. भ्रष्टाचार करणं, लबाडीने पैसा लुटणं पाप आहे. पैशाची चोरी पाप आहे, सोन्याची चोरी महापाप आहे. परस्त्री भोगता पाप आहे, गुरुची पत्नी भोगता महापाप आहे. परस्त्री भोगणं पाप, गुरुची पत्नी भोगणं महापाप. भ्रष्टाचार करणं, पैसा चोरणं पाप, सोनं चोरणं महापाप. मांस खाणं पाप, दारू पिणं महापाप. शिवीगाळ करणं, कुणाला हाणणं मारणं पाप, कुणाचा खूनच करणं महापाप. ही 4 महापापाने, 4ही महापापाला मदत करणे 5वं महापाप. तुम लढो हम कपडे सांभाळते. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन. आणि किरकोळ छोटी मोठी उपपापत आहेतच, बारीक सारीक. ही पाप टाळा. परपीडा केली की पाप जन्माला येतं.
तुम्ही दुसऱ्याला त्रास दिला, मग तुम्ही भ्रष्टाचार केला, समोरच्याचं अंतःकरण तळतळलं, तुम्हाला हाय लागली, त्याला पीडा झाली, पाप जन्माला आलं. परस्त्री भोगली, तिची हाय लागली, परपीडा झाली, पाप जन्माला आलं. तुम्ही काही चुकीचं वर्तणूक केलं समोरच्यासोबत की त्याला पीडा होते आणि त्या पीडेतून पाप जन्माला येतं. पापाने अधोगती होते, मनुष्य नरकाला जातो. पाप करणं हा आपला घात आहे. आणि म्हणून महाराज इथं खडसावून सांगतायत की पुण्य परोपकारा पाप ते परपीडा. अर्थात पुण्याचा जन्म फक्त परोपकारातूनच होतो आणि पापाचा जन्म फक्त परपीडेतूनच होतो. आणि पुढे महाराज खडसावून सांगतात की अनेक नाही जोडा दुजायसी. की मी बोललो, दोनदा बोललोय की एखादा मनुष्य अतिशय नालायक सारखा वागतोय, तर आपण त्याला म्हणतो की अरे तुझ्या वागण्याला काही जोडाचं नाहीये, तू इतका नालायक वागतोय की तुझ्या वागण्याला काही जोडाचं नाहीये. म्हणजे तुझ्यासारखा वाईट वागणारा, नालायक वागणारा जगात दुसरा माणूस नाहीये. इतका वाईट वागणारा तूच आहे. तू जसं वागतो तसा जोडीदार जगात कुणीच नाही तुला वागणारा. हा जोडा आहे. तू इतका नालायक सारखा वागतो की तुझ्या वागण्याला जोडाच नाही, असं बोलतो आम्ही समाजात. याचा अर्थ ती व्यक्ती इतकी वाईट वागते की त्याच्यासारखं वाईट वागणार दुसरं कुणीच नाहीये. तसं पुण्य परोपकारा पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुजायसी. याचा अर्थ पुण्याचा जन्म परोपकारातूनच होतो आणि पापाचा जन्म परपीडेतूनच होतो. अनेक नाही जोडा दुजायसी याचा अर्थ दुसऱ्या कशातूनच पुण्य निर्माण येत नाही, दुसऱ्या कशातूनच पुण्य जन्माला येत नाही शिवाय परोपकाराच्या, आणि दुसऱ्या कशातूनच पाप जन्माला येत नाही शिवाय परपीडेच्या. याचा अर्थ फक्त परोपकारातूनच पुण्य आणि परपीडेतूनच पाप. इतर दुसऱ्या कशातूनही पुण्य नाही, कशातूनही पाप नाही. पुण्य जन्माला आलं ते फक्त परोपकारातूनच, दुसरं कशातूनही पुण्य जन्माला येत नाही. पाप जन्माला आलं तर परपीडेतून, दुसरं कशातूनही पाप जन्माला येत नाही. इतर कुठल्याच वस्तूंनी पुण्य पाप होत नाही. झालं पुण्य तर परोपकाराने, झालं पाप तर परपीडेने, इतर कशाने नाही. म्हणून याला जोडा नाही. इतर कशाने पुण्य मिळत असतं, परोपकाराने पुण्य मिळतं, अजून कशाने मिळत असतं तर त्याला जोडा होता. पण पुण्य फक्त परोपकारानेच मिळते म्हणून त्याला जोडा नाही. का इतर दुसरं कोणी पुण्य देऊ शकत नाही, त्याला जोडा नाहीये. पुण्य मिळतं ते फक्त परोपकारानं, पाप मिळतं फक्त परपीडेनं, दुसरं कशानच नाही, म्हणून त्यालाही जोडा नाही. तात्पर्य या चरणाचा अर्थ होतो अनेक नाही जोडा दुजायसी. अर्थात मी जसं बोललो की तू इतका नालायक वागतो, इतका नालायक वागतो, तुझ्या वागण्याला जोडाच नाहीये. म्हणजे तुझ्यासारखा नालायक वागणारा जगात दुसरा कोणीच नाहीये. याचाच अर्थ पुण्य फक्त परोपकारानंच मिळतं, इतर दुसरं कशानंच नाही, म्हणून पुण्याला जोडा नाही. पाप फक्त परपीडेनंच मिळतं, इतर कशानं दुसऱ्या नाही, म्हणून परपीडेला किंवा पापालाही जोडा नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की पुण्य परोपकारा पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुजायशी. तात्पर्य या जगात पुण्य मिळतं ते फक्त परोपकारानं, पाप मिळतं ते फक्त परपीडेनं. परपीडेनं आमचा घात होतो, आम्ही नरकाला जातो, आमची अधोगती होते. परोपकारानं पुण्य मिळतं, आम्ही सद्गतीला जातो. पुण्याचे अनेक फायदे आहेत, आपण बोललोय. पुण्यानं आम्ही सद्गतीला जातो, मुक्त होतो, आम्हाला देव भेटतो, संसारातही बरकत येते. आणि म्हणून परोपकार हे हित आहे, आमचं कल्याण होतं. परोपकारानं पुण्य मिळतं, पुण्य आम्हाला मोक्ष मिळून देतं. परपीडेनं आम्हाला पाप लागतं, पापानं आम्ही नरकाला जातो. म्हणून परोपकार आणि पुण्य हे हित आहे, परपीडा आणि पाप हे घात आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतायत, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, अनेक हे वर्म नाही दुजे. इथंही तेच आहे. वर जसा जोडा आहे तसं इथं वर्म शब्द वापरलाय. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य तोची धर्म. धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या करताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत की येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ.
समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग वडील माणूस वागतो त्याला धर्म म्हणावं, तर वडील कोणाला म्हणावं? वडील जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं, तर वडील कोणाला म्हणावं? तर त्यांना बरा लिहितात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे, अर्थात जो वेदासारखा वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. आणि मग संत जसे जसे वागतील त्यांच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावं. आम्ही वडील कुणाला म्हणतो दैनंदिन जीवनात? जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञाही जिरुनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. जे म्हातारा झाले, मारायला टेकले, बसली जागा उठवणार, बुद्धी भ्रष्ट झाली, त्याला आम्ही वडील म्हणतो. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञाही जिरून जाय, आयुष्य संपत आले, मारायला टेकले, बळ बुद्धी राहिली नाही, आणि तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. म्हणून मारायला टेकलेल्या म्हाताऱ्या माणसाला आम्ही वडील म्हणतो, हे चुकीचं आहे. मग वडील म्हणजे कोण? श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. अर्थात त्यांचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे, ते वडील आहेत. आणि वेदासारखं वागतात आणि वेदाचा धडा समाजाला देतात ते संत असतात. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद, तरी ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे. ज्यांचं झोपीत चावळणं वेद आहे, तर जागृतीत बोललेलं वेद कान ठरावं. तात्पर्य वडील म्हणजे संत. आणि मग संत जसे वागतील त्यांच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावं. मग आता संत कसे वागतात? तर जया भक्तीची इतुली प्राप्ती जे कैवल्या ते पुरवते सरमनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. ज्यांच्या वागण्यात बोलण्यात मूर्तिमंत नीती आहे, रीती आहे, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सगळ्या सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. संतांचं हे वागणं अर्थात हे समुदाय म्हणजे धर्म. जयाचे बोलू धर्मूजी आहे, दिठी महासिद्धी तेवी आहे, स्वर्ग सुखादी आहे खिळू जयाचा. जयाचे बोलू धर्मूजी आहे, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. संत बोलेल तेच धर्म आहे. आणि म्हणून संत धर्मासारखे वागतात असं म्हणण्यापेक्षा संत जो बोलेल तोच धर्म, संत जे वागेल तोच धर्म. जयाचे बोलू धर्मूजी आहे, ज्याच्या बोलण्यातून धर्म जगतो. संताच्या तोंडातला प्रत्येक शब्द धर्म असतो. जयाचे बोलू धर्मूजी आहे. जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते पुरवते सरमनती, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. आणि म्हणून संतांचं वागणं म्हणजे मूर्तिमंत नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायालाच धर्म म्हणतात. आणि या सद्गुणात सत्य येतं. मी जे बोललो, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, हे सद्गुण म्हणजे धर्म. आणि या सद्गुणाच्या यादीत सत्य शब्द आलाय. आणि म्हणतो को बऱ्या सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोची धर्म. संत जसे वागतील त्याला धर्म म्हणावं. मग संत कसे वागतात? नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. हे सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणावं. मग या सद्गुणात सत्य आलंय. आणि तू बऱ्या त्याच्याकडे बोट करतं, सत्याकडे म्हणतात. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्यानं वागणं, सत्यानं बोलणं हाच धर्म आहे. असत्यानं वागणं, असत्यानं बोलणं हा अधर्म आहे. कर्म शब्द अधर्मासाठी वापरलाय. कैसे कर्म तय आले जे मीची नाही म्हणते. हे जग निखळ माझेची ओतिले. कैसे कर्म तय आले जे मीची नाही म्हणते. अर्जुना मी नसे अशा कवनु ठावासे, परे प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. अर्जुन, हे जग मी व्यापलंय, हे जग माझ्याने कोंदलंय, सगळं सर्वत्र मीच नटलंय. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. जगात देवच नटलाय. तरी लोकांना काय कर्म किंवा काय पाप आडवाले. कर्म म्हणजे पाप, इथं कर्म पाप अर्थाने घ्यायचं अधर्मानं. काय पाप काय कर्म आडवेत म्हणले की ते देवच नाही म्हणतात. तर धनाभराने त्या विविध कर्म या शब्दाचा अर्थ पाप केलाय. कैसे कर्म तया आले जे मीची नाही म्हणती. काय पाप काय कर्म आडवाले म्हणलेलं की जे देवच नाही म्हणतात. तसं असत्य ते कर्म. कर्म म्हणजे पाप, इथं पाप अर्थ आहे कर्माचा. पाप म्हणजे अधर्म, अर्थात असत्य म्हणजे अधर्म, अधर्म म्हणजे पाप, कर्म म्हणजे पापच. म्हणून सत्य हा धर्म आहे, असत्य हा अधर्म आहे, अर्थात पाप आहे. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म.
सत्यानं वागा तो धर्म आहे. आणि धर्म म्हणजे रीतीने वागणं. आपण बोललो नीती, रीती, माणुसकी, इमानदारी हे सगळे सद्गुणाचा समुदाय. एका शब्दात बोलायचं झालं तर धर्म म्हणजे नीतिमूल्य, नीती, रीती, माणुसकी याला धर्म म्हणावं. रीतीने वागणं हाच धर्म असतो. माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की किंबहुना नृपा पार्थ झाला पूर्ण कृपा जयापाशी साक्षेपा रीती आहे. ओवी पुन्हा एकदा ऐका. किंबहुना नृपा पार्थ झाला से पूर्ण कृपा जयापाशी साक्षेपा रीती आहे. देवाने अर्जुनाला गीता सांगितली याचं एकच कारण आहे. अर्जुनापाशी रीत होती. अर्जुन रीतीने वागत होता आणि रीतीने युद्ध करत होता. अर्थात अर्जुनाजवळ नीती होती, रीती होती. आणि माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म असतो. आणि म्हणून जो अर्जुन रीतीने वागत होता, रीतीने युद्ध करत होता, त्या अर्जुनाला देवानं गीता सांगितली. किंबहुना नृपा पार्थ झाला पूर्ण कृष्ण कृपा जयापाशी साक्षेपा रीती आहे. रथाचं रीती आहे. माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म. माणसासोबत रीतीने वागणं हाच धर्म आहे. मग तुमच्यापाशी सत्य आहे, रीत आहे, नीती, माणुसकी, इमानदारी, परोपकार, सहानुभूती, जिव्हाळा, सत्य, अहिंसा या सद्गुणाचा समुदाय हाच धर्म असतो. आणि धर्मानेही अर्थात नीती, रीती, माणुसकीने, इमानदारीने, परोपकाराने वागलं म्हणजे हा धर्म. धर्म या धर्मातून पुण्य मिळतं. आणि म्हणून आपण कुणी जर भिकारी दारात आला तर म्हणतो मला जरा दान धर्म करा की हो, गरीबाला दान धर्म करा. धर्म करा म्हणजे पुण्य करा. धर्मातून पुण्य मिळतं. पुण्य परोपकार, धर्म करणं हा परोपकार आहे तो. पुण्य मिळतं. पुण्याचे फायदे आपण पाहिले. मग सत्यानं वागा. सत्य हाच धर्म आहे. धर्मानं पुण्य आणि पुण्यानं देव जोडला जातो. पुण्यानं संसारात बरकत येते. द्रष्टावर विजय मिळतो. द्रष्टा विजय म्हणजे संसारात न दिसणाऱ्या वस्तू म्हणजे श्रीमंती येते. आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा. हो, द्रष्ट म्हणजे दिसणाऱ्या वस्तू मिळतात, संसारात बरकत येते. आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव भेटतो. हे पुण्यानं घडतं. द्रष्ट विजय हो आवेजी. सत्यानं वागा, सत्य बोला. ज्ञानोबा सत्याची माहिती सांगताना बोलतात की जी ज्ञानेश्वरी मी लिहिली हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार आहे. ज्ञानोबांनी रेडा बोलवला, जड भिंत चालवली, पाठीवर मांडे भाजले, सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं. ज्ञानोबा म्हणतात हे सगळे चमत्कार माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. या सर्व चमत्काराला माझ्या जीवनात फारसं महत्व नाहीये. माऊली म्हणतात की माझ्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार जर काय असेल तर तो आहे मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं हा फार मोठा चमत्कार नाहीये. भिंत चालवली फार मोठा चमत्कार नाहीये. माऊलीच्या दृष्टीनं फार मोठा चमत्कार नाहीये. पाठीवर मांडे भाजले फार मोठा चमत्कार नाहीये. रेड्यामुखी वेद बोलवला हा फार मोठा चमत्कार नाही. मग माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार काय तर मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा बोलतात की मी ज्ञानेश्वरी लिहिण्यास पात्र का झालो, मला ज्ञानेश्वरी का लिहिता आली. माऊली लिहितात स्वमुखानं ज्ञानेश्वरीत, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता माझ्या अंगात का आली याचं एकच कारण की जेव्हा जेव्हा मी अवतार धरून आलो त्या प्रत्येक अवतारात मी माझ्या वाचेने सत्य बोलत गेलो. मी एकदाही खोटं बोललो नाही. आणि या सत्याच्या बळावर मला ज्ञानेश्वरी लिहिण्याची पात्रता आली. एवढं जीवनात सत्य बोलण्याला महत्व असते. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुम्ही आयुष्यभर एकच व्रत करायचं, सातत्यानं खरं बोलायचं, कधीच खोटं बोलायचं नाही. पांडुरंग परमात्मा सलाम ठोकून तुमच्या समोर येतो, तुम्हाला भेट देतो, त्याची प्राप्ती होती. एकच व्रत पाळायचं, आयुष्यात कधी खोटं बोलायचं नाही. सातत्यानं खरं बोला, देव भेटतो. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. हे सत्याला महत्व आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सत्य तोच धर्म. सत्यानं वागणं, सत्यानं बोलणं हाच धर्म आहे. सत्य तोच धर्म. आणि असत्यानं वागणं
हा अधर्म आहे. असत्य बोलणं अधर्म आहे, हे पाप आहे. असत्य बोलणं किती पाप असतं, किती हानी होते. महाभारताचं युद्ध चालू आहे, 10-11 दिवस झाले युद्धाचा काही परिणाम दिसून येईना. कौरवाचं पारड जड पडायलंय, युद्धाचा परिणाम दिसून येईना. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराकडे गेले आणि म्हणाले, दादा. युधिष्ठिर मोठा होता, कृष्ण युधिष्ठिरला दादा म्हणायचे. आत्याची मुलं होती, वयानं मोठे. युधिष्ठिर म्हणले, दादा. कृष्ण बोलतात, युधिष्ठिरला म्हणतात, दादा. 11 दिवस झाले युद्धाचा काही परिणाम दिसून येईना, कौरवाचं पारड भारी पडायलंय. आपल्याला अर्थात पांडवाला युद्ध जिंकायचं ना? युधिष्ठिर म्हणतो, हो. कृष्ण म्हणतात, मग युधिष्ठिरा तुला खोटं बोलावं लागेल. युधिष्ठिराने टणकन उडी मारली. म्हणले, कृष्ण काय बोलतोस? तुला माहितीये का मला धर्म का म्हणतात? मी सातत्यानं खरं बोलतो, एकदाही खोटं बोलत नाहीत म्हणून मला धर्म म्हणतात. जे खरं आहे त्याला धर्म म्हणतात. मी खरं बोलतो म्हणून मला धर्म म्हणतात, आणि मला खोटं बोलायला सांगतात. म्हणले, मला एकच सांग, तुला खोटं बोलावं लागेल. तुला खोटं बोलायचं का नाही? धर्म म्हणतो, नाही. मग तुझा विजय होणार नाही, मी चाललो, तू जाणं, तुझं युद्ध जाणं. युधिष्ठिर म्हणतो, देवा थांब, जाऊ नको. सांग. म्हणले, काय बोलायचं खोटं? म्हणले, सगळं नाही, अर्धच खोटं बोलायचं. अश्वत्थामा हाता, आणि पुढे म्हणायचं नरवा कुंजरवा. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा मुलगा होता, आणि देव म्हणाले की आम्ही अशी अफवा सोडू की अश्वत्थामा मेला. आणि अश्वत्थामा ही बातमी मेला ही बातमी ऐकली. अश्वत्थामा मेला ही बातमी ऐकली आणि द्रोणाचार्याच्या कानावर गेली की पुत्रप्रेमानं हा द्रोणाचार्य विवळ होईल, हतबल होईल, गळून जाईल, धनुष्य टाकेल आणि शोक करत बसेल, आणि मग त्यावेळेस आपण द्रोणाचार्याला मारू. आधी त्यांनी तर अधर्म केलाच म्हणले, आपल्या अभिमन्यूला मारून. आता आपण अधर्म करू. आणि देवाने तेवढ्या करताच सुभद्रेच्या पोटात त्याला अर्ध शिकवलं, चक्रव्यूह शिरायचं आणि बाहेर यायचं शिकवलंच नाही. बाच्याचा बळी दिला, कारण देवाला माहित होतं इकडे चिरंजीव होते, इच्छामृत्यू होता, भीष्माचार्य वगैरे वगैरे. आणि अधर्म केल्याशिवाय या कौरवांना हरवणं शक्य नव्हतं. म्हणून पहिला अधर्म कौरवाला करू दिला. पहिल्यांदा अर्जुनाचा अभिमन्यू मारला, आणि मग अर्जुनाला उपसवलं की बघ त्यांनी अधर्म केला, तर तुला करायला काय हरकत आहे? नाही तर कौरवाला जिंकणं अशक्य होतं. अहो, पितामह इच्छामृत्यू होता, रोज 1000 माणसं मारायचा, आणि इच्छामृत्यू, त्याला मरणच नाही. म्हणलं त्याला कोण मारील? ते कृपाचार्य आणि तो अश्वत्थामा चिरंजीव होते, त्यांना कोण मारील? कसं युद्ध जिंकायचं? समोरचे मरतच नाहीत तर. म्हणून देवाने युक्ती केली, आधी अधर्म त्यांना करू दिला, अभिमन्यू मारू दिला, आणि मग अधर्म करण्यासाठी पांडवांना उपसवलं. आणि देव म्हणतात की युधिष्ठिरा, आम्ही अश्वत्थामा मेला अशी अफवा पसरू, आणि अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, मरेल फक्त हत्ती. पण अश्वत्थामा मेला ही बातमी सोडली की द्रोणाचार्याला खरं वाटणार नाही. तो तर चिरंजीव आहे. मग तो सत्याची पडताळणी करण्यासाठी फक्त युधिष्ठिराकडे येईल, कारण या युद्धाच्या रणांगणावर फक्त एकच माणूस आहे की जो सत्य बोलतोय, आणि तो आहे युधिष्ठिर. अश्वत्थामा मेला ही बातमी कळाली की द्रोणाचार्य पळत तुझ्याकडे येईल आणि तुला विचारेल की हे युधिष्ठिरा, तू ऐकले का अश्वत्थामा मेलाय? हे खरं आहे का? आणि तू म्हणशील ते त्याला पटेल. तू म्हणला खरं आहे तर ते खरं मानेल, तू म्हणला खोटं आहे तर ते खोटं मानेल. तो तुझ्याकडे येईलच. आणि तो तुझ्याकडे विचारायला आला की तू एवढंच म्हणायचं, अश्वत्थामा हाता. आणि पुढे नरवा कुंजरा म्हणत असताना आम्ही ढोल नगारे वाजू, हा नरवा कुंजरवा शब्द त्याच्या कानावर जाऊ देणार नाहीत. नरवा कुंजरवा, कुंजर म्हणजे हत्ती, नर म्हणजे माणूस. अश्वत्थामा मेलाय, पण ते माणूस मेलाय का हत्ती मेला हे मला माहित नाही. हे तू अर्ध सत्य किंवा अर्ध खोटं बोलायचं. तू म्हणायचं अश्वत्थामा हाता, आणि नरवा कुंजरा म्हणत असताना आम्ही ढोल वाजू. अर्ध वाक्य कानावर जाईल, शेवटचं अर्ध वाक्य कानावर जायचं नाही. तुला अर्धच खोटं बोलायचं. ठरलं बाबा. बातमी पसरवली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, सगळ्या रणांगणावर बातमी पसरली. आणि द्रोणाचार्याला माहित झालं, हतबल झाला, धनुष्य गळून पडलं, शोक करू लागला, रडू लागला. आला ना युधिष्ठिराकडे
आणि विचारलं, युधिष्ठिरा, अश्वत्थामा मेलाय, खरंय का खोटंय? युधिष्ठिर म्हणला, अश्वत्थामा हाता. म्हणजे अश्वत्थामा मेला एवढंच कानावर गेलं, पण पुढचं नरवा कंजोरा म्हणला तेव्हा ढोल वाजले. आणि हे द्रोणाचार्याला खरं वाटलं. आणि मग तो धनुष्य टाकून बसलाय आणि तो धृष्टद्युम्न आला आणि त्यांनी या द्रोणाचार्याला मारलंय, आपल्या बापाचा बदला घेतलाय. मला सांगायचं हे की उभ्या आयुष्यात युधिष्ठिर एकदाच खोटं बोललाय, तेही अर्धच खोटं बोललाय, आणि ते देवाच्या सांगण्यावरून खोटं बोललाय. ही गंमत बघा. आयुष्यात एकदा खोटं बोललाय, अर्धच खोटं बोललाय, आणि कृष्णाच्या सांगण्यावरून खोटं बोललाय. नुकसान काय झालंय? स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिराच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. एकदा खोटं बोललाय, अर्ध खोटं बोललाय, देवाच्या सांगण्यावरून खोटं बोललाय, तर पायाचा अंगठा गळून पडतो. आम्ही आयुष्यात सातत्यानं खोटीच बोलणारी माणसं, आमचं काय काय गळून पडावं, आमचं काय काय गळून पडावं. वद्विले नारायणे मुखे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. आयुष्यात अर्ध खोटं बोललाय, एकदाच बोललाय, आणि देवाच्या सांगण्यावरून बोललाय. परिणाम काय झाला? पायाचा अंगठा गळून पडला स्वर्गाला जाताना. आम्ही सातत्यानं खोटीच बोलणारी माणसं, कधीच खरं नाही, सातत्यानं खोटीच बोलणारी माणसं, आमचं काय काय गळून पडावं. आणि म्हणून सावध व्हायचंय. असत्य ते कर्म, अर्थात असत्य हा अधर्म आहे, असत्य हे पाप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. जो खोटं बोलतो तो पापाची खाणी, तो नरकालाच जातो. खोटं बोलणारा नरकालाच जातो. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. नाथ महाराज बोलतायत, तो अर्थ असे जयापासी का अर्थ अपेक्षा जयासी, तेथ असत्य कुटुंबेसी धन मिरासी मिथ्यत्वा. धन मिरासी मिथ्यत्वा. जो पैशावाला आहे किंवा ज्याला पैशाची अपेक्षा आहे, हा पैशावाला त्याच्याजवळ खोटं, पैशावाल्याजवळ खोटं सहकुटुंब वास करतं. अर्थात धन मिरासी मिथ्यत्वा. पैशावाला धनवान कधीच खरं बोलत नाही. नरवरा बोलतात की नांगिया जरी आपल्या विंचू करी गुदगुलिया, तरीच साच्या बोलिया बोलत इथे. तुमच्या अंगावर विंचू सोडलाय आणि त्याने चावण्याऐवजी तुम्हाला गुदगुल्या केल्या, असं घडेल? विंचू अंगावर सोडला की तो ठोका मारतो, नांगी मारतो. पण विंचू अंगावर सोडलाय आणि तो गुदगुल्या करायला चावत नाही, हे घडणं शक्य नाही. तसं पैशावाला मनुष्य खरं बोलणं शक्य नाही. पैशावाला लबाड असतो, सातत्यानं खोटं बोलतो. नवरा बोलतात की जरी नांगी आपल्या विंचू करी गुदगुलिया, तरीच साच्या बोलिया बोलत इथे. मनुष्य पादलाय, धनवराचा शब्द माझा नाही, मनुष्य पादलाय आणि उदबत्तीसारखा वास आलाय. माऊली लिहितात की अपानाची नितोंडे जरी सुगंधा येणे घडे, तरीच सत्य तया जोडे असुराते. अपान म्हणजे पादणं, घाणेरडा वास सोडणं, धनवराचे शब्द आहेत. मनुष्य पादलाय आणि उदबत्तीसारखा वास आलाय. शक्य? पादल्यावर उदबत्तीसारखा वास येणे शक्य नाही. तसं पैशावाला मनुष्य खरं बोलणं शक्य नाही. अपानाचे नितोंडे जरी सुगंधा येणे घडे, तरीच सत्य तया जोडे असुराते. पैशावाली माणसं लबाड असतात, खोटं बोलतात, त्यांच्यापाशी असत्य असते. म्हणून पैशावाल्यावर सावध व्हा. हा अर्थाचा अनर्थ आहे. असत्य पैशाला जोडून असत्य असते, अर्थाचा अनर्थ आहे. पैशाला मनुष्य सातत्यानं खोटं बोलतो, ज्ञानाबराय बोलतायत. आणि खोटं बोलणं पाप आहे. पाप नरकालाच नेतं. जन्म वाया गेला. आणि म्हणून परमार्थात या, मुखात देवाचं नाम येईल, सत्य जोडाल. पैसा असला तरी खरं बोलाल. पैसा आहे पण परमार्थिक आहे, सत्य बोलेल, सत्य वागेल. पैसा आहे परमार्थिक नाहीये, खोटंच बोलेल, असत्य बोलेल, असत्य वागेल, पाप करील, नरकाला जाईल. म्हणून गरिबापेक्षा पैशावाल्याला परमार्थाची जास्त गरज आहे. कारण अर्थाला जोडून 15 अर्थाचे अनर्थ वास करतात. आणि एवढ्या करताच मुखानं सातत्यानं सत्य बोला. सत्य बोलणं हाच धर्म आहे. धर्मानं पुण्य, पुण्यानं देव जोडल्या जातो, संसारातही बरकत येते. असत्य बोलणं हाच अधर्म, असत्य बोलणं हेच पाप, पापाने अधोगती, तुम्ही नरकाला जाता. ही हानी आहे, ही हानी आहे. आणि म्हणून सत्य बोलणं हे हित आहे, असत्य बोलणं, असत्य वागणं ही हानी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म, आणि हे वर्म नाही दुजे.
जसं मागच्या चरणात सांगितलं की अनिके नाही जोडा दुजा यसी. पुण्यानंच पाप, इतर कशानंच परोपकारानंच पुण्य, परोपकारानंच पुण्य, इतर कशानं पुण्य मिळतच नाही. याला जोडाचं नाही. दुसरं कुणी पुण्य देऊ शकत नाही. परोपकारच पुण्य देतं. परपिडाच पाप देतं, इतर कुणी देऊ शकत नाही. याला जोडाचं नाही. तसं इथं सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. अर्थात सत्य वागणं हाच धर्म आहे, इतर दुसरा धर्मच नाही. असत्य वागणं हाच अधर्म आहे, इतर दुसरा अधर्मच नाही. का सत्यामध्ये सगळं आलं. नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, प्रेम, अहिंसा, जिव्हाळा हे सगळं सत्य. कारण मुखात हरणाम आलं की सत्यानं वागतो. सत्यामध्ये या सगळ्याचा अंतर्भाव होतो. आणि म्हणून नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती हे जे सद्गुण आहेत, संतांचं वागणं याला धर्म म्हणतो. या सगळ्याचा समावेश या सत्यात होतो. म्हणून एका शब्दात तुकोबाराय म्हणतात की सत्य तोची धर्म. च लावले चकारात्मक. सत्य तोची धर्म. सत्य हाच धर्म आहे. सत्यानंच धर्म जगतो, इतर कशानंच नाही. म्हणून हे वर्म आहे. जसं वर म्हणलंय की परोपकारानंच पुण्य, इतर कशानंच नाही, त्याला जोडीच नाही. इतर कोणी पुण्य देऊ शकत नाही, परोपकारच पुण्य देतं. परपिडाच पाप देतं, इतर कोणी देऊ शकत नाही, त्याला जोडाच नाही. तसं इथं सत्य तोच धर्म हे खरं वर्म आहे, आणि असत्य ते अधर्म आहे हे वर्म आहे. अर्थात सत्य हाच धर्म आहे, असत्य हाच अधर्म आहे, पाप आहे, आणि हे यातलं वर्म आहे. म्हणून सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, अनेक हे वर्म नाही दुजे. म्हणून सत्यानं वागा, सत्य हा धर्म आहे, धर्मानं पुण्य, पुण्य सद्गती आहे, हे हित आहे. सत्यानं वागणं हित आहे, असत्य पाप आहे, असत्यानं अधर्म, अधर्मानं पाप, पापाने अधोगती, ती हानी आहे. म्हणून सत्य हे हित आहे, असत्य ही हानी आहे. पुढे तिसऱ्या चरणात महाराज बोलतात की गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुक्ता. सद्गती, जीवनाची गती, जीवनाची प्रगती, गती मग ती कुठली असो, परमार्थिक असो, लौकिक असो, गती, सद्गती ही परमार्थिक झाली, परमार्थिक गती. संसारातली भरभराट ही लौकिक गती झाली. तुमची गती संसारातली असो की परमार्थातली असो, ती कशामध्ये लपलेली आहे? गती तेची मुखी नामाचे स्मरण. भगवंताचं नाम मुखात असेल तर संसारातही गती लाभते, संसार वर येतो, आणि परमार्थातही गती लाभते, अर्थात मोक्ष मिळतो. आणि म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. भगवंताचं नाम घेणं हेच हित आहे, आणि हित ते करावे देवाचे चिंतन. गती तेची मुखी नामाचे स्मरण. आमच्या जीवनाची गती प्रगती काय? लौकिक आणि परमार्थिक दोन्ही गती काय? भगवंताचं नामस्मरण. आणि भगवंताचं नामस्मरण हे हित आहे, आणि म्हणून हित तेची करावे देवाचे चिंतन. भगवंताचं नामस्मरण हे हित आहे, भगवंताचं विस्मरण ही हानी आहे. भगवंताचं विस्मरण ही हानी आहे. जो भगवंताच्या नामाला विसरलाय, ज्यांनी भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवली, तो पापी असतो. नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. पापी कोण? ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, तोच पापी. नामाशी विन्मुख तो नर पापी. निंब निंबोळ्या मोडून आला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, तैसा भक्तिहीन वाढिन्नला दोषाची लागी. सकारात्मक बोललेत ज्ञानोबा आहे. भक्तिहीनी वाढुन्नला दोषाची लागी, दोषाची लागी. जो भक्तिहीन आहे, ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, ज्याने भक्तीकडे पाठ फिरवली, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतो. भक्तिहीन वाढिन्नला दोषाची लागी. मुखात देवाचं नाव आहे, हृदयात दया आहे. हृदयात दया आहे, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य आहेत, सदाचार आहे, सत्य आहे, याने सद्गती लावेल. मुखात देवाचं नाव नाहीये, हृदयात दया नाहीये, निर्दयी आहे. निर्दय म्हणून अधर्मी, पापी आहे, पर पीडक आहे, जगाला त्रासच देईल, पापच कमेल, नरकाला जाईल. हनुमंत ज्ञानोबा बोलतात की पै हिवराची दाट सावली, सज्जने जशी वाळिली, तैसी पुण्य डावलोनी गेली या भक्तात. हिवरा शापित वृक्ष आहे,
सज्जन मनुष्य हिवराच्या सावलीखाली बसत नाही, त्या हिवराला कट मारून बाजून निघून जातो. जसा सज्जन मनुष्य हिवराखाली बसत नाही, त्याला कट मारून बाजून निघून जातो, तसं पुण्य ही अभक्त माणसाला कट मारून बाजून निघून जातं. अभक्त माणसाच्या जीवनात कधीच पुण्यकर्म येत नाहीत. आली तर पापकर्मच येतात. अभक्त सातत्याने पापच करतो आणि समाजाला पीडा देतो. तशी पुण्यकर्मे डावलून गेली अभक्तात. अभक्ताच्या जीवनात पुण्यकर्म येत नाही, आलं तर पापच येतात आणि समाजाला पीडा देतो. आणि म्हणून शहाणे व्हायची गरज आहे. मुखात भगवंताचं नाम हीच जीवनाची गती आहे. मुखात भगवंताचं नाम नाही, ही हानी आहे, ही अधोगती आहे. नामाला विन्मुख झाला ती हानी आहे, अधोगती आहे. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही. हृदयात दया नाही, निर्दयी व्हाल. निर्दयी कडू असतो, पापी असतो, तो कुणाचाच नसतो, स्वतःचा असतो. निर्दयी कडू असतो, अधर्मी असतो, पापाने वागतं आणि पापाने वागून अधोगतीला जातो, नरकाला जातो. म्हणून परमार्थात या मुखाना देवाचं नाव घ्या. मुखाना देवाचं नाव घेणं ही जीवनाची गती आहे. देवाच्या नावाला विसरणं ही अधोगती आहे, ही हानी आहे. आणि म्हणून गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुक्त. देवाचं नाव ही गती आहे. देवाच्या नावानं काय मिळत नाही हो? अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाच्या नामस्मरणानं अवघे लाभ होतात. तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते. विठ्ठलाच्या नावानं तुम्ही द्रष्टावर विजय मिळवता. द्रष्टावर विजय म्हणजे दिसणाऱ्या वस्तू, अर्थात संसारातली बरकत. आणि अद्रष्टावर विजय म्हणजे न दिसणारा देव. मग अजून काय मिळवायचं तुम्हाला? विठ्ठलाच्या नावानं तुम्ही द्रष्टावर विजय मिळता, म्हणजे संसारात तर बरकत येतेच, पण देवाची प्राप्ती होते. याच्यापेक्षा काय मिळवायचं असते? आणि म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. विठ्ठलाच्या नावानं तुम्ही प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. द्रष्टावर विजय मिळू शकता. संसारात बरकत येते, देवही भेटतो, मोक्षही मिळतो, संतपदही मिळतं. आणि म्हणून देवाचं नाव घ्या. आणि म्हणून देवाचं नाव घेणं हे आमचं हित आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुक्ता. देवाचं नाव घेणं ही जीवनाची गती आहे, त्याने सद्गती लाभते. आणि देवाच्या नावाला विसरणं ही अधोगती आहे, तुम्ही नरकाला जाता. गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुक्ता. पुढे 4थ्या चरणात महाराज म्हणतात की संताचा संग तोच स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा. नरक तो उदास अनर्गळा. संतांची संगती. जागोजाग तुकोबाराने संतांची संगती मागितली स्वतःला, आणि तुम्हाला या संतांची संगती करा म्हणतायत. का बरं म्हटलं तुकोबारात की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, संत संग देई सदा. तुकोबारांनी अनेक अभंगातून संतांची संगती मागितली. का संत संगती हवी? काय संत संगतीत राहिल्यानं मुखात सातत्यानं हरिनाम येतं. आणि ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम आहे त्याचा सत्वगुण जागा होतो. आणि सत्वगुण जागा झाला की जीवनात विवेक येतो. आणि विवेकामुळं माणसाच्या जीवनातले दुर्गुण पळून जातात. विवेक हा आमचा वाटाडे असतो. विवेक सर्व इंद्रियाच्या अंगणात पहारा देतो. धनाबराय बोलतात, सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचच करचरणी होती डोळे. संतांच्या संगतीत गेलं की मुखात हरिनाम येतं. हरिनामानं सत्वगुण जागा होतो आणि सत्वगुणानं विवेकाची जागृती होते. सत्वगुणानं विवेकाची जागृती होते. आणि विवेक आमचा वाटाडे असतो, मार्गदर्शक असतो. विवेक आमचा वाटाडे असतो, विवेक आमचा मार्गदर्शक असतो. विवेक आमच्या इंद्रियाच्या अंगणात पहारा देतो. तुम्ही काही चुकीचं करू लागले, विवेक टोकतो, ते चुके करू नको, हे चांगले कर. सर्व इंद्रियाच्या अंगानी विवेक करी राबणी, साचेचे कर चरणी होती डोळे. प्रत्येक इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतात. विवेक या इंद्रियांना पाप करू देत नाही आणि इंद्रिय स्वतः पाप करण्याची टाळतात. आणि म्हणून सत्संगतीत यायचे. तुम्ही जर सत्संगतीत वावरले नाही, कुसंगतीत गेले तर साधूलाही धोका आहे. तुकोबाराय बोलतात
ढेकणाच्या संगी हिरा भंगला तैसा कुसंगे नाडाला साधू तैसा. ढेकणाच्या संगी हिरा भंगला कुसंगे नाडाला साधू तैसा. साधूही म्हणले पण कुसंगतीत गेले, सत्संगतीत वावरत नाही. संतालाही सत्संगतीची गरज आहे. तुम्हा आम्हाला साधारण जीवाला तर आहेच, पण संतांनाही सत्संगतीची गरज आहे. संत साधू जर कुसंगतीत गेला तर जसा ढेकून हिऱ्याजवळ गेला, जो हिरा घनानं फुटत नाही, पण तोच हिरा ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकणाचं रगत लागलं त्या हिऱ्याला तर त्याचा चुरा होतो. ढेकणाच्या संगी हिरा भंगला कुसंगे नाडाला साधू तैसा. साधू कुसंगतीत गेला. साधूनं सलग एक 10 डॉल्बीची श्रीमंताची लग्न अटेंड केली, ते डिंगडांग पण साधू असाधू बनू शकतो. आणि साधारण जीव 10 अंतयात्रा अटेंड केल्या तर असाधू साधू बनू शकतो, त्याला वैराग्य येतं. मग संगतीला फार महत्व आहे. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे म्हणा. तुम्ही ज्याच्या संगतीत वावरतात तशी बुद्धी, तशी वृत्ती बनते. मना ऐसे वृत्ती धरिती, वृत्ती ऐसे मन धरती. मना ऐसे क्रिया करीती, केल्या ऐसे वरिती मरोनी देही. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती आणि केल्या ऐसे वरिती मरोनी देही. बरोबर आहे. तुम्ही कुणाच्या संगतीत राहतात तशी वृत्ती होते आणि वृत्तीसारखं मन होतं. जसं मन तशा क्रिया आणि जशी क्रिया तशी फळं असतात. तुम्ही संतांच्या संगतीत राहिले, तुम्ही संत बनण्याचा प्रयत्न कराल, हरिनाम घ्याल. तुम्ही कुसंगतीत गेले, वाईटाच्या संगतीत गेले तर तुम्हाला कुबुद्धी होईल, साधू असाधू बनू शकतो. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी दावे म्हणा. चोराच्या संगतीत गेलं तर कुबुद्धी होते, फाटकं चिंदूक उचला वाटतं. संतांच्या संगतीत गेलं तर हरिनाम घ्यावं वाटतं. आणि मग संत संगतीला फार महत्व आहे. वाती पडा जैसे पडो लागे काळोखे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नाही. संत संगतीत गेलं, मुळात संत संगतीत गेलं, मुखात हरिनाम आलं की दिव्यापुढे जसा अंधार पळून जातो तसं हरिनामापुढं दुर्गुण पळून जातात. आणि मग संत संगतीत या. संत नामधारक असतात, ते तुम्हालाही नाम घ्यायला लावतात. नामापासून दुर्गुण पळून जातात. नामापाशी सद्गुण येतो, आणि या सद्गुणामुळे विवेक जागृती होते. विवेक तुमचा वाटाड्या बनतो, पहारेकरी बनतो. तुम्हाला वाईटापासून टोकतो, चांगल्या मार्गाने नेतो. अर्थात परमार्थाची बॅटरी सारखी चार्ज राहते तुम्ही सत्संगतीत वावरलात तर. आणि कुसंगतीत गेला तर बॅटरी उतरते, तुमची वृत्ती पालटते, साधू असाधू बनू शकतो, धोका असतो. आणि म्हणून कर्ण महादानी होता, भगवत भक्त होता, पण दुर्योधनाच्या संगतीने व्हायला गेला. द्रौपदीला म्हणला माझ्या मांडीवर येऊन बस, इथपर्यंत खाली पडला. कारण कुसंगती, दुष्ट दुर्योधनाची संगती. कर्णासारखा व्हायला गेला. कैकेयी माता कौशल्य मातेपेक्षा रामचंद्र जास्त प्रेम करायची, पण वाया गेली का? संगती मंथरीची. कोणाच्या संगतीत वावरता याला फार महत्व आहे. मग सज्जनाची संगती करा, संत संगतीत राहा, नामधारकाच्या संगतीत राहा. तुम्ही नामधारक बनाल, नामानं सत्वगुण तेवत राहील आणि सत्वगुणातून विवेकाची जागृती होईल आणि विवेक आमचा वाटाड्या बनेल, चुकीने वागू देणार नाही. सर्व इंद्रियाला विवेकाचे डोळे फुटतील, आम्ही सदाचरण करू. पण कुसंगतीत गेलात, विवेक मरेल, मुखात नाम नसेल. कुसंगतीत गेलात, मुखात नाम नसेल, विवेक मरेल, अविवेक जागा होईल आणि अविवेक तुम्हाला पापच करायला होईल, तुमची अधोगती करेल. आणि मग संतांची संगती करा हा आग्रह आहे. संतांची संगती हेही ते. आणि संतापासून दूर राहणं, संतापासून उदास राहणं हे अनर्गळा आहे. अनर्गळा आहे अर्थात आपलं जीवन फालतू गेलं, वाया गेलं. अनर्गळा म्हणजे आपलं जीवन फालतू जाणं, वाया जाणं. संत संगतीत राहा. संत संगती हाच स्वर्गवास आहे. आणि संतापासून दूर राहणं, संतापासून दूर राहणं हाच नरकवास आहे. आणि हे अनर्गळ आहे अर्थात फालतू आहे. म्हणून संताचा संग तोची स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा. अर्थात संत संगतीत राहणं हे हित आहे. संत संगतीपासून दूर राहणं हा घात आहे. संत संगतीत राहणं हा स्वर्गवास आहे. संत संगतीपासून दूर राहणं, संत संगतीत राहणं हा स्वर्गवास आहे. संत संगतीपासून दूर राहणं हा नरकवास आहे. आणि याला तुकोबार अनर्गळा म्हणतात. आणि अनर्गळा म्हणजे आपलं जीवन व्यर्थ गेलं, फालतू गेलं, वाया गेलं. अनर्गळा म्हणजे वाया जाणं, फालतू, व्यर्थ. मग संताचा संग तोची स्वर्गवास, नरोक्त उदास अनर्गळा.
संत संगती हे हित आहे, संतापासून दूर राहणं हा घात आहे. अर्थात संत संगती हा स्वर्गवास, संतापासून दूर राहणं हाच नरकवास, आणि हेच अनर्गळ आहे. अर्थात आयुष्य वाया गेलं, फालतू गेलं, व्यर्थ गेलं, वाया एरजार हरिविन असं झालं. आणि म्हणून महाराज शेवटी म्हणतायत की वरच्या 4 चरणात मी तुम्हाला सांगितलं, शेवटच्या चरणात महाराज बोलतात की तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाचे उचित करा तैसे. महाराज म्हणतायत की मी वरच्या 4 चरणात तुम्हाला उघड उघड सांगितलंय तुमचं हित काय आणि तुमचा घात काय. तुम्हाला ठरवायचं आता हित करायचं का घात करायचं. परोपकार, सत्य, परोपकार करणं, सत्य वागणं, मुखाने हरिनाम घेणं, संतांची संगती करणं हे आमचं हित आहे. परोपकार करणं, सत्य बोलणं, सत्य वागणं, मुखाने देवाचं नाव घेणं, संतांची संगती करणं हे हित आहे. पण परपीडा करणं, असत्यानं वागणं, मुखाने देवाचं नाव न घेणं, संतांच्या संगतीत न राहणं हा घात आहे, तुमची अधोगती होईल. आणि म्हणून आपलं हित आणि आपलं घात समजून घ्या आणि कसं वागायचं ठरवा. तर साहजिकच मी अपेक्षा करतो तुम्ही परोपकार कराल, सत्य बोलाल, सत्य वागाल, मुखाने देवाचं नाव घ्याल, संतांच्या संगतीत याल, हे तुमचं हित आहे आणि असंच तुम्ही वागाल. आणि म्हणून महाराज म्हणतायत की तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाचे उचित करा तैसे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. महाराज म्हणतायत की बाबांनो मी उघड उघड तुम्हाला सांगितले तुमचं हित काय घात काय, आता तुमच्यावर सोडले काय करायचं. मी जबरदस्ती करणार नाही, इथं ऑप्शन ठेवले तुकोबारायांनी, काय करायचं तुम्ही ठरवा. हित घात मी समजावून सांगितलंय. काय आमचं हित? परोपकार करणं, सत्यानं वागणं, मुखानं देवाचं नाव घेणं, संतांची संगती करणं हे आमचं हित आहे. या उलट परपीडा करणं, असत्यानं वागणं, देवाचं नाव न घेणं, संत संगती न करणं हा आमचा घात आहे. मग हित आणि घात मी उघड उघड सांगितलेत. आता हित करायचं का घात करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण मी अपेक्षा करतो की तुम्ही आपलं हित करावं, परोपकार करावा, सत्यानं वागावं, मुखानं देवाचं नाव घ्यावं, संत संगतीत यावं, हे आमचं हित आहे. तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून आपलं हित करा. आणि म्हणून महाराज म्हणतायत की तुका म्हणे उघड्या हित घात, जयाचे उचित करा तैसे. झालेली सेवा पांडुरंगाच्या आणि तुकोबाराच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.